थोडंसं प्रास्ताविक म्हणून मी बोलतोय सुरुवातीला. नामावतार म्हटलं की पहिल्यांदा मला कोण आठवतो तर तो भक्त प्रल्हाद आठवतो. नरसिंहाची कथा ही जितकी आपल्याला विलक्षण वाटते ना तेवढीच ती अंतर्मुख करणारी आहे. नरसिंहाच्या कथेमध्ये आपल्याला कल्पना असेल की त्या हिरण्यकश्यपूने खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि हिरण्यकश्यपूची बायकोला जेव्हा दिवस गेले म्हणजे गयाधूला जेव्हा दिवस गेले तेव्हा इंद्राला असं वाटलं आता हा एकच राक्षस एवढा उपद्रव करतोय याचा पोरग किती उपद्रव करेल. आणि म्हणून काय केलं इंद्राने काय केलं तर त्या गयाधूला पळवून नेलं. तो पळवून नेत असताना नारद मुनी म्हणजे आपले देवर्षी नारद हे रस्त्यामध्ये उभे राहिले. ते म्हणले इंद्रा काय चाललंय तुझं. काही नाही म्हणाले माझा विचार आहे या गयाधूलाच संपवून टाकायचं म्हणजे मग याचा वंश पुढे वाढणार नाही. हा जेवढा तापदायक आहे त्याचा पोरग किती तापदायक. देवर्षी म्हणाले इंद्रा शोभत नाही तुला शोभत नाही. लक्षात घे म्हणाले माणूस मरून प्रवृत्ती मरत नसते. त्याच्या वृत्तीमध्ये योग्य विचार टाकावा लागतो तर ती वृत्ती परिवर्तित होते. पापी माणसाला मारून ते पाप मरत नाही. त्याची प्रवृत्ती बदलली पाहिजे त्याची वृत्ती बदलली पाहिजे. इंद्र म्हणाले हे करणार कसं ते मी पाहतो म्हणाले. त्या कयाधूला माझ्याकडे दे असं म्हणून इंद्राकडून सोडवली त्या कयाधूला. आणि देवर्षी नारदांनी काय केलं तर आश्रमात नेलं तिला आणि तिला सांगितलं बाई तू इथे निर्धास्तपणे राहा इथे तू सुरक्षित राहशील. तुझे काय सगळे दिवस आहेत 9 महिने तू इथे आनंदात राहा. फक्त आमच्याकडे काय आहे म्हणाले रोज संध्याकाळी मला कीर्तन करायची सवय आहे. कीर्तनाचे मालक आहेत ते आमचे देवर्षी नारद. तर ते म्हणाले मला रोज संध्याकाळी कीर्तन करायची सवय आहे त्यामुळे तुला कीर्तनाला फक्त तू बसत जा बाकी काही करू बस कीर्तनाला बसत जा आणि शक्य होईल तितकं नाम घेत जा. कयाधू मुळात सत्प्रवृत्तीची होती. आणि त्याच्यानंतर देवर्षी नारदांनी सातत्याने कीर्तनामध्ये भगवत भक्त कसा असावा याचं इतकं वर्णन केलं. आणि ज्याला भगवत भक्त व्हायचंय त्यांनी भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे. त्या नामाने भगवंत कसा जवळ येतो हे इतकं इतकं बिंबवलं की ते पोटात असलेल्या प्रल्हादाने ऐकलं. म्हणून प्रल्हाद महाराजांना एकाने विचारलं बरं की महाराज अनुग्रह केव्हा घ्यायचा बरं. तर म्हणाले अरे प्रल्हादाला तर पोटात असताना नाम मिळालं म्हणाले देवर्षी नारदांकडून. म्हणजे खरा अनुग्रह तर पोटात असतानाच झाला म्हणाले त्याचा. आणि खरंच झालं तसं. तो नारायण नारायण म्हणायचा. मला पूर्ण नरसिंह चरित्र सांगायचं नाहीये आपल्याला महाराजांच्या चरित्राकडे वळायचं आहे. मला मुद्दा सांगायचा आहे की प्रल्हादाचा नामावतारच झाला. तो जेव्हा बाहेर आला तो नारायण नारायण म्हणतच आला. इतकं नाम सतत तेच नाम. त्या नामामुळे हिरण्यकश्यपूला फार कठीण होऊन बसलं. सारखं नारायण काय चाललंय. त्यांनी अनेक प्रकारे उपद्रव केले अनेक प्रकारे त्रास दिला. आणि शेवटी आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या खांबाला काय मुष्टी प्रहार केला लात मारली आणि तो खांबातून नरसिंह बाहेर आला. नरसिंह बाहेर आला त्यांनी इतकं छिन्न विछिन्न सगळं केलं. सगळ्या राक्षसांना एका दमात मारून टाकलं. आजूबाजूला त्याचे जे मंत्रीगण होते ते ताबडतोब मेले. आणि यांनी संहार इतका केला शेवटी तो हिरण्यकश्यपू चालून आला. त्यांचं युद्ध झालं. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतला त्याचं पोट फाडलं आतड्या बाहेर काढल्या. आणि एवढं करून सुद्धा त्याचा राग शांत नाही झाला. नरसिंह प्रचंड क्रोध आला प्रचंड क्रोध आला. आता बाकी देवांना फार आनंद झाला हिरण्यकश्यपू मेला म्हणून. मग त्यांनी काय केलं पुष्पवृष्टी केली सगळं. आता बुके आणले. पुढे कीर्तनी थाट येतोच ना आमचा. पण काही नरसिंह शांत होईना. म्हणाले असं करू लक्ष्मीला बोलवूया. काही झालं तरी नवऱ्याचं बायकोसमोर काही चालत नाही. लक्ष्मीबाई म्हणाली कळली ना माझी किंमत. नुसते नारायण नारायण म्हणते आता लक्ष्मी नारायण म्हणा असं म्हणून त्या पुढे आल्या. पण नरसिंहाने त्यालाही गुरूर केलं. तिला गुरु केलं. मग त्या लक्ष्मीबाई घाबरून मागे पण आल्या. हे मी का सांगतोय कधीतरी एकदा असं करत जा म्हणजे वर्ष चांगलं जातं. मुद्दा काय चाललाय की शांतच होईना प्रभू. मग काय झालं मग आपला चंद्र तो चंद्र तिकडून बघायला लागला काय करावं. तो म्हणाला शीतलता असली ना की बरं वाटतं. थंड असलं वातावरण की चांगलं वाटतं म्हणून त्यांनी शीतलता पसरायला सुरुवात केली. पण त्यांनी काही फार फरक पडला नाही. उग्रता आतून आहे बाहेरून नाहीये. मग गणपती बाप्पा आले. गणेशाने काय केलं गणेशाने उंदरावर बसले गणपती आणि त्यांच्या समोर त्या राज दरबारात तसं जाताना दाखवलं.
आणि जाता जाता ते घसरले आणि पडले असं दाखवलं. का केलं हे? एखाद्याची फजिती झाली की पटकन हसू येतं ना आपल्याला, तसं गणपती पडला बा म्हणून हसतील तरी ते हसला की राग गेला असं गणपतीने युक्ती केली. पण ते उंदरावरून तो गणपती पडला याचं नरसिंह काहीच हसले नाही आणि चंद्र मात्र हसायला लागला. गणपतीला राग आला, मी याच्यासाठी कार्यक्रम करतो तू का हसतो? म्हणून त्याला शाप दिला, जा तुझं कोणी तोंड पाहणार नाही. चंद्र म्हणाला हे बरं आहे, तुम्ही सार्वत्रिक कार्यक्रम करताय, एक व्यक्ती हसला की दुसरा हसतोच ना. म्हणजे त्याच्यात असं थोडी ठरलं होतं की बाकीच्यांनी हसायचं नाही, फक्त नरसिंहांनीच हसायचं, हे नाही बरोबर म्हणाले. मग गणपती म्हणाले बरं ठीक आहे, हरकत नाही, तुझं तोंड पाहणार नाही, पण केव्हा तर ज्या वेळेला चतुर्थी असेल त्यावेळेला, आणि विशेषतः गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी तुझं तोंड पाहणार नाही. पण एरवीच्या ज्या चतुर्थी आहे त्या तुझं तोंड पाहिल्याशिवाय काही चतुर्थी मोकळी नाही. म्हणून चतुर्थी आली की पहिल्यांदा आपल्याकडे म्हणतात चंद्रोदय किती वाजता, आहे की नाही? असो, हे सगळं झाल्यानंतर काय झालं, मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे. सगळेजण म्हणाले की आता आपल्याला काही याचा क्रोध शांत करता येत नाही. मग म्हणाले ज्याच्यासाठी हा जन्माला आला ना, ज्याच्यासाठी हा प्रगट झाला ना, त्याला पाठवा. आणि प्रल्हाद समोर आला. प्रल्हादाचं वय काय हो, 7-8 वर्षाचं नाही. ते पोरग समोर आलं, त्यांनी आता एवढंसं पोरग देतो. नरसिंह काय धिप्पाड हो, अजस्त्र विक्राळ स्वरूप आहे नरसिंहाचं. आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी पायावर जसं डोकं ठेवलं प्रल्हादाने, एकदम नरसिंह शांत झाला. त्यांनी पटकन त्याला उचलून घेतलं आणि अगदी जवळ घेतलं, मिठी मारली तर त्याच्या आयाळात तो दिसेल असा झाला. तर सगळ्यांना वाटलं बाकीच्या राक्षसांना घेतला तसा यालाही घेतला का काय. पण नरसिंह सिंहाचा अवतार ना, तर म्हणून ते चाटायला लागले त्याला सिंहाप्रमाणे. प्रल्हादाला चाटायला लागले. प्रल्हादाने कशी ती माळ घातली त्याच्या गळ्यात. आणि त्यांचा जो संवाद आहे तो संवाद फार रम्य आणि विलक्षण. नामावतार या विषयावर आपण बोलतोय ना. हा, तर नरसिंह असं म्हणाले, प्रल्हादा, सर्वप्रथम जर मला काही तुला सांगायचं असेल ना तर मला क्षमा कर. मला यायला उशीर झाला का रे? तुला खूप त्रास दिला ना त्यांनी? क्षम्यता, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी उशीर झाला मला. कल्पना करा, एवढा क्रोधाचा अग्नी झालेला तो नरसिंह, तो आपल्या प्रल्हादासमोर म्हणतो मला क्षमा कर रे. किती किती दोन टोक आहेत बघा हे. आणि मग प्रल्हाद काय म्हणतो, हा इट्स ऑल राईट. म्हणतो भगवंता, अरे असं का बोलतोस तू, असं का म्हणतोस? इतके संकट आतापर्यंत आले, पण ते संकट निवारले कोणामुळे? तुझ्यामुळे. हत्तीच्या पायी दिलं म्हणाले मला माझ्या वडिलांनी, पण त्या हत्तीच्या समोर जेव्हा तू उभा राहिला तेव्हा त्या हत्तीने पाय देण्याच्या ऐवजी नमस्कार केला. तो काय मला केला का? तू होता म्हणून केला, तू होता म्हणून. नरसिंह म्हणाले बरं ठीक आहे, पण आता तू काय माझ्या अवताराचा शिरस्ता आहे, तुला काय मागायचं आहे माग, काय हवं ते माग. तर म्हणाले एक कर, माझ्या वडिलांचं कल्याण कर. मी नामावतार या विषयावर सांगतोय, जो नामाने पूर्ण भरलाय ना त्याला सगळं जगाचं कल्याण व्हावं हेच दिसेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे असं म्हणून बसायला मागितलं. बाबासाहेबांनी असं म्हटलंय ज्ञानेश्वरांबद्दल की लोकांनी त्यांना अमाप त्रास दिला, प्रचंड त्रास दिला, पण म्हणजे विषासारखं वर्तन केलं लोकांनी ज्ञानेश्वरांचं. पण ज्ञानेश्वरांनी गुळण्या घेतल्या त्या अमृताच्याच घेतल्या. त्याच्यामध्ये त्या लोकांच्या निंदेचं यत्किंचितही दाह आला. याला म्हणतात नामावतार. ज्याचं नाम मुरलंय ना त्याला सगळं जग भगवंतमय दिसेल आणि मुख्यतः त्या जगाचं कल्याण व्हावं, उत्तम व्हावं असं वाटेल. तो म्हणाला माझ्या वडिलांचं कल्याण करा. अरे म्हणाले तुझ्या वडिलांचं वेगळं कल्याण करायची गरजच नाही, माझ्या मांडीवर तो हे झालाय, मृत पावलेला आहे. त्याच्यामुळे म्हणाले त्याचा पिंड मी माझ्याच पायी दिला. आजही नरसिंहाला स्नान घालताना त्या हिरण्यकश्यपूलाही स्नान घातलं जातं, कारण ते नरसिंहाचं सगळं पाणी जे आहे ते हिरण्यकश्यपूवर पडतं ना, त्यामुळे त्याची काही काळजी करू. आणि म्हणाले अजून काय मागायचं? तर म्हणाले हे जी सगळी समस्त मंडळी आहे इथली, काय राक्षस मंडळी आहे काय, या सर्वांचं कल्याण कर. अरे प्रल्हादा काय बोलतोयस तू?
यांची पापं कुठे ठेवू? यांनी अमाप पाप केले, अनेक पातक केले, त्यांना कुठे ठेवू? तर प्रल्हाद म्हणाले ती माझ्या खात्यात घाला. प्रल्हादा वेडायस काय? अरे तुझ्या खात्यात घातलं तर नरकात जाशील. ठीक आहे म्हणाले, जाईन मी. प्रल्हादा नरक काय माहिती तुला? काय तिथे यातना असतात कल्पना आहे? हो माहिती आहे म्हणाले मला, पण माझ्याकडे एक अशी युक्ती आहे, माझ्याकडे एक अशा पद्धतीचं काय म्हणतात मार्ग आहे, अशा पद्धतीचं उत्तर आहे की तिथे गेलं की मी ते चालू केलं ना की नरक सुद्धा स्वर्ग होईल. अच्छा काय बोलतोयस तू? काय आहे तुझ्याकडे? आम्ही नाही सांगणार. जा. नाही सांग सांग लवकर सांग, आपल्याला नामावतारांकडे वळायचं आहे, लवकर सांग. तर प्रल्हाद म्हणाला माझ्याकडे भगवंताचं तुझं नाम आहे. मी नरकात जरी गेलो ना तरी तिथे म्हणेल श्रीराम जय राम जय जय राम, नारायण 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 नारायण. आणि मला हे माहिती आहे की जिथे जिथे तुझं नाम चालू असतं तिथे तिथे तू तिष्ठत उभा असतो, तुला यावंच लागेल नरकामध्ये. आणि म्हणाले अरे साधा मुख्यमंत्री जर आला गावात तर सगळे रस्ते साफ, दिवे तुटलेले सगळे चांगले, कचरा कुंड्या साफ, एकदम सगळं सगळं चांगलं होऊ शकतं. तर प्रत्यक्ष भगवंत जर नरकात आला तर नरकाचा स्वर्ग होणार नाही का? हुशार दिसतात प्रल्हाद. नाम घेणार, नाम घेणार असा हा नामावतार. मग तेच नामावताराचं ब्रीद ज्यांनी आपल्या आयुष्यात जन्मापासून पाळलं ते म्हणजे ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज. किती किती त्यांचे उदाहरण मी आपल्याला सांगितले. तुकामाईपासून आपण बघा, त्यांनी कायम नामाचाच पुरस्कार केला. सांगतील तर नाम सांगतील, जगतील तर नाम जगतील, आणि श्वास घेतील तरी नामच घेतील. नाम प्रेरित करणे, नाम अंगीकारणे आणि नामासाठी जगणे हे आपल्या सत्पुरुषांचं प्रधान वैशिष्ट्य आहे. तुकामाईंच्या चरित्रामध्ये कथा आपल्याला माहिती आहे, मी फक्त आता उल्लेख करतो आणि मग दादाकडे जाऊया आपण. की चिन्मयानंद स्वामी महाराजांचा उत्सव होता बघा, आणि गोचर स्वामींनी तो प्रचंड उत्तम प्रकारे त्याची तयारी चालवली होती. शास्त्री पंडित बोलवले होते, वेगवेगळे वैदिक बोलवले होते, आणि त्या वैदिकांनी अगदी सोहळ्यात सगळी पूजा करायची, सोहळ्यात सगळं बाकी करायचं, असं सगळं व्यवस्थित यथासांग गोचर स्वामींनी उत्सव ठरवला. आणि त्याला तुकामाईंना बोलवलं. पण तुकामाईंचं काम म्हणजे बालोन्मत्त पिशाच वेश आहे, इकडे अगदी मोकळी स्वारी. आता हे बाकीच्यांना माहिती नव्हतं का वैदिकांना, त्यामुळे वैदिकांना असं वाटलं की तुकामाईंनी येऊच नाही का, तर ते आले तर आपलं शास्त्र बिघडेल. कल्पना करा, हा परब्रह्म आहे, पण ते परब्रह्म सुद्धा या लोकांना नको वाटतं, त्याच्यापेक्षा आपलं सोहळं मोठं वाटतं. नक्की कोण मोठं आहे? आणि तुकामाई आले तेव्हा ह्या सगळ्या शास्त्री पंडितांचा अगदी त्यांना नको नको झालं. नेमके जेवायला बसलो आणि म्हणाले आता हा आला आपलं सगळं सोहळं पाठवी. तुकामाई 2 मिनिटं ते बसले असतील, त्यांच्या लक्षात आलं की या लोकांना नको आहे. चटकन उठले आणि उमरखेडलाच एका दुसऱ्या भक्ताच्या घरी जाऊन त्यांनी भाजी भाकरी खाल्ली. तिकडे जाऊन जेवले, नाही मठामध्ये जेवले. आणि ते जसे बाहेर पडले तसे इकडे अन्नाला पाणी सुटलं, अळ्या पडल्या अन्नामध्ये. आणि ते अळ्या पडल्या आणि किडे पडले म्हटल्यानंतर हाहाकार झाला सगळ्यांचा. सगळ्यांनी आता झालाय ना, चित्रावती वगैरे सगळं झालंय. असं असताना ताटातलं अन्न जर अळ्या आणि किडे असतील तर काय होईल? म्हणाले काय हा अपशकुन? गोचर स्वामी म्हणाले सत्पुरुषाचा अपमान, तो अवमान झाला म्हणून हे झालं. मग म्हणाले काय करावं? काही नाही, त्यांच्या पाया पडावं, त्यांना शरण झालं. ती मंडळी शरण गेली. त्याच्यानंतर अन्न पूर्ववत झालं, जेवण झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर गोचर स्वामी आणि तुकामाईंचा जो संवाद आहे ना, तो संवाद तुकामाई हा नामावतार कसा आहे हे सांगणार आहे. गोचर स्वामी म्हणतात, दादा तुम्हाला त्रास झाला, उपद्रव झाला, याच्यामुळे त्याबद्दल मी क्षमा मागतो. तर तुकामाई म्हणाले अरे आपल्या गुरूंचा उत्सव आहे, त्याच्यामध्ये कसला त्रास, त्याच्यामध्ये कसला उपद्रव म्हणाले. पण गोचर स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कशाला हे उत्सवाचं स्तोम माजवावं? म्हणाले भगवंताचं नाम प्रामुख्याने जिथे घेतल्या जाईल ना तो खरा उत्सव. भगवंताचं नाम
ज्या उत्सवाने अंतःकरणात रुजेल तो खरा उत्सव. ज्यामुळे कर्मकांडाचाच अतिरेक होतोय आणि माणसं दुरावल्या जातील असा उत्सव काय कामाचा म्हणाले. म्हणून नामाचा उत्सव तू कर, नामोत्सव कर, भगवंताचं नाम त्यामध्ये प्रामुख्याने कर. मला सांगा, तुकाबाईंना हे सांगता असतं की वा वा काय उत्सव केला आपल्या गुरूंचा, नाही, त्यांनी नाम वाढलं पाहिजे हा उत्सव तुझा. आणि गोचर स्वामींनी पुढे त्या पद्धतीने चिन्मयानंद स्वामींच्या समाधीच्या समोर नामपहारा सुरू केला. तो बऱ्याच काळामध्ये अजूनही नामपहारा तिथे चालतो. मला सांगायचं असं की तुकाबाईंपासून आता पुढे ब्रह्मचैतन्य महाराज, आनंदसागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराजांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाम प्रेरित केलेलं दिसतं, नाही तर? येस. या एकूणच आपला कायमच हा उद्देश राहिलेला आहे की श्री महाराजांचं बोधवचन हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि महाराज काय म्हणाले, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपण का करायचे की ते आपल्याला आपल्या मेंदूमध्ये, आपल्या अंतःकरणात घट्ट बसायचे. आणि ते म्हणजे काय, तर श्री महाराज म्हणाले की परमार्थ म्हणजे काय. आपण सगळ्यांनी 365 दिवसांची प्रवचन आपण वाचतो रोज, तर त्याच्यामध्ये आनंद समाधान हा शब्द जवळपास रोजच्या प्रवचनात आलेला. म्हणून पहिली डेफिनेशन, पहिली व्याख्या, परमार्थ म्हणजे आनंद. नंबर 2, परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, तर म्हणाले अकुंचित असलेलं अंतःकरण विशाल करायचं. मग ते कुठून करायचं, आम्ही उमरखेडच्या आम्ही प्रल्हाद महाराजांच्या, अरे हेच तर मला आपल्याला कमी करण्याचा आहे. हा उद्देश या सत्संग सुसंवादचा जो आहे की आपली परंपरा म्हणजे सकल संतांचीच परंपरा तेवढी जरी नाही पाहता आली तर निदान उमरखेड, तुकामाई, ब्रह्मचैतन्य, आनंदसागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराज आणि यांच्या शिष्यांच्या सगळ्या कथांचं आयुष्यभर आपल्या मनावरती गारूड राहावं, त्याच्यासाठी हा सत्संग सुसंवादाचा कार्यक्रम आहे. महाराज म्हणाले ना की मंदिर कसं असावं, म्हणाले दगडा विटांचं बांधलेलं असावं, सोन्याचं नसावं. दुसरं म्हणाले फार गर्दी पण उत्सवाला नको, म्हणाले थोडीच माणसं असावी पण उपासनेवर आणि नामावर प्रेम करणारी असावी, अशी उपासना असावी. म्हणाले मोठा उत्सव होऊ नये असं नाही, पण त्यातलं सूत्र जर काही असेल तर सगुण उपासना ज्यांनी वाढेल, भगवंतावरचं प्रेम ज्यांनी वाढेल ते, दुसरं अन्नदान आणि तिसरं नामस्मरण. तर या सूत्रीला धरून जेव्हा म्हणतो, आता मला तर इतकं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात असेल पण माझ्या मनात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदान कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ब्रह्मचैतन्य मूर्तींची ही सगळी लेकरं, हे सूत्र ब्रह्मानंदांना लागू होतं, जयाचा जनी जन्म, हेच रामानंदांना, हेच आनंद सागरांना. आणि हे काय मला सांगा, महाराज म्हणाले जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी नाम घेतलं, म्हणाले तर शेवटच्या श्वासापर्यंत मी नाम घेतलं आणि तो देह सुटला, म्हणाले माझा. बाबा म्हणायचे की पुन्हा त्यांची वासना राहिली, थोरल्या महाराजांची. सत्विक जरी असली तरी वासनाच आहे ना, वासनेपोटे पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला. पण ते म्हणजे जन्म नाही गळ्यात शक्यता. फार थोर होते महाराज, म्हणून त्यांनी स्वतःची ऍडजस्टमेंट करून वाणी रूपाने 42 वर्ष राहिले. वाणी रूपाने तो महात्मा पुन्हा आपल्यासाठी आला. काय 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 आवश्यकता. आणि तात्यासाहेबांचं जीवन जेव्हा आपण पाहतो ना, मिलिटरी अकाउंट्स मध्ये सर्व्हिस असेल तात्यासाहेब, लोकांनी केव्हाही यावं, सकाळी 6 वाजता यावं, बरोबर ते आलेत का, पटकन हात पाय धुवून बसावं. आणि कालच आमची जी चर्चा झाली तर एकदा सकाळी तात्यासाहेब जे बसले, लोकांचे प्रश्नच संपेना. यांचा पोरीचा प्रश्न, त्यांचा पोराचा प्रश्न, त्यांच्या नोकरीचा. अहो दुपारी 1 वाजला शौच मुख मारले तात्यासाहेब. सत्पुरुषाला सांभाळणं तात्यांच्या देहाला सुद्धा, चैतन्याचा जे गप्पा आहे तो तात्यांचं वय 72 वर्षाचं झालं आणि वाणीरूप महाराज आले, यांच्याकडे गेले, आमच्याकडे ढोकळा खा, यांच्याकडे शिरा खा. 18 वेळेला खाणं झालं महाराज तात्यासाहेबांचं 72व्या वर्षी. लूज मोशन सुरू झाले. आणि जेव्हा पुन्हा वाणीरूप महाराज थोड्या वेळाने प्रगट झाले, कोणीतरी आलं म्हणून, तेव्हा म्हणाले, मी महाराजांचं वाक्य बरं, म्हणाले मी माझ्या देहाला जितकं सांभाळलं नाही तितकं मी तात्याच्या देहाला सांभाळतो, पण कार्य करून घ्यायचं. सूत्र काय, वाणीरूप प्रगट होण्याच्या आधी
महाराजांनी तात्यांना येऊन सांगितलं, दृष्टांत देऊन, तात्या उद्यापासून 13 लक्ष जपाला सुरुवात. 13 लक्ष जप तात्यांनी ऑफिस करून, प्रपंच करून 13 लक्ष रात्री यावं, हातपाय धुवावे, जेवण बिवणं झालं, सगळ्यांनी झोपावं, तात्यांनी जप करत बसावं. असा 13 लक्ष जप पूर्ण झाला आणि मग वाणीरूप प्रगट झाले. पण ते वाणीरूप, ते नामरूप कसं होतं सज्जन हो? आपल्याला ती कथा माहिती, मी ती थोडक्यात फक्त सांगतो आणि पुढे जातो. की तो बैरागी येतो आणि गीताई त्यावेळेला महाराजांच्या वेळेला गर्भाशय, तो चाललेला आहे, काशीवरून निघाला आणि रामेश्वरला दर्शनाला चालला. सहज म्हणून गोंदवल्याला कुलकर्ण्याच्या घरात थांबला. संध्याकाळची वेळ होती, त्याला दशमी वाढण्यासाठी म्हणून गीताई आल्या होत्या. 8.5-9 महिने झालेले होते. त्यांनी नुसतं अपाद मस्तक असं वर पाहिलं गीताईंच्या मुखाकडे, बस संपलं. म्हणाले राम, अरे लल्ला तू यही है, मेरे दर्शन हो गए. तो रामेश्वरला गेला नाही, पुन्हा काशीला गेला. असं दिव्य दर्शन ज्या थोरल्या महाराजांचं आईच्या उदरात असताना ज्या बैराग्याला, ज्या साधूला झालं, यथावकाश महाराजांचा जन्म आपल्याला माहिती. महाराजांचा जन्म झाला, लेकरू 2-3 महिन्याचं होतं. गीताई त्या काळचा प्रश्न, झाडणारी नाही, पुसणारी नाही, सगळी तीच, अंगण झडा तीच, तिलाच करावं लागणार होता, तीच करत असत. सासू सासरे थकलेले होते. लेकराला नाव घातलं, पाळण्यामध्ये टाकलं आणि गीताई मागच्या परसामध्ये काम करायला. कुणीतरी जवळ त्या पाळण्याच्या जवळ जाऊन जाता जाता पाहिलं तर बाळ शांत झोपलेलं होतं, पण पाळण्यामधून आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय. ह्या कोणती परंपरा आहे ना आपली, मला याचं इतकं विलक्षण आनंद होतो, इतकं भाग्य. हा जो म्हणाला ना चैतन्य, जे म्हणतो ना की तुमच्या भाग्याला माझा नमस्कार आहे, इन्क्लुडिंग तो, आपण खरंच भाग्यवान आहे की असा महात्म्याच्या परंपरेत आपण आहे. त्या ब्रह्मचैतन्य महाराजांचे आपण पणतू आहोत, नातू आहोत, मुलगा आहोत, मुलगी आहोत. ज्याचं नाम कधीच रडायचं नाही. आणि रडला, 2 गोष्टी मला खूप आठवतात. की ते म्हणाले महाराज रडले, मग ते ब्रह्मचैतन्य असो, आनंद सागर असो, रामानंद असो, प्रल्हाद महाराज असो, लहानपणी ते रडले की म्हणाले टाळ्या वाजवल्या, श्रीराम म्हटलं ते थांबायचे म्हणजे काय. आणि दुसरी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 17 डिसेंबर 1930 साली शेवटची द्वादशी रामानंद महाराजांच्या आयुष्यातली शेवटची तिथी आहे, पुण्यतिथी. 11 वाजलेले. रामदास तांबे वाणीरूप महाराजांकडे गेले आणि म्हणाले, महाराज रामानंद महाराजांची खूप कासाविसी होती. वाणीरूप महाराज म्हणले, एका फुलपात्रामध्ये दूध दिलं, म्हणलं हे देऊन दे, आईचं दूध. नाही नाही म्हणाले, त्यांना खूप उलट्या होतात आणि त्यांना खूप कासाविसी व्हायला लागली. महाराज म्हणाले, तू दूध दे, आणि ती कासाविसी त्यांच्या शारीरिक व्याधीची नाही आहे, त्यांची ती कासाविसी आहे, तुम्ही नाम घेत नाही, त्यांच्याजवळ बसून नाम घ्या, त्यांना निघायचंय. म्हणजे एक बालपणी रडतोय आणि राम म्हटल्यावर थांबतोय, त्याचं रडणं थांबतंय. म्हणजे तो म्हणले, अहो मला अजून बोलता येत नाही, मला नाम नाही घेत, तुम्ही नाम घ्या ना, तुम्ही नाम घेत नाही म्हणून मी रडतोय. बालपणी जो संत रडतो ना, तेव्हापासून त्याला तुमची माझी काळजी की अरे तुम्ही नाम घ्या. बालपणी पण तो सांगतो की तुम्ही नाम घेतलं तर मी शांत होईल. आणि अंतकाळी रामानंद महाराज जाताना सुद्धा ते सांगतात की अरे माझी कासाविशी माझ्या शारीरिक व्याधींची नाही आहे, कारण तिचे देहबुद्धीच नाही राहिलेली. तिथे व्याधी कशी असेल? आधी नाही व्याधी, आधी तर नाहीच. आधी म्हणजे मानसिक रोग, व्याधी म्हणजे शारीरिक. तिथे आधीही नाही, तिथे व्याधीही नाही, पण त्यांचं जी कासाविसी आहे ती नामाची. इतकं नाम, किती नाम. थोरल्या महाराजांच्या बाबतीमध्ये किती प्रसंग येतो असे की ओढ्यावर स्नानाला गेले, स्नान करून महाराज आले आणि समोर पटाईत मावशी. काय पटाईत मावशीचं महाराजांचं प्रेम होतं ते वेगळाच विषय, आपण तो कधीतरी बोलूया. नागपूरची ती बाई सगळं सोडून महाराजांच्या, म्हणजे तिचे मिस्टर गेले आले, ती फार बातकुदळ होती. आणि अशा म्हणजे ज्याला घरी कोणी सोसत नाही ना, त्यांना महाराजांनी सांभाळलं. किती सांभाळतात तो. म्हणजे मला माझ्यावर वाटतं की आपल्यासारख्या विक्षिप्त माणसाला आजही महाराज सांभाळतात. म्हणजे ते देहात असतानाही सांभाळतात आणि देहात नसतानाही. काय असतं म्हणतात की सत्पुरुषाचा देह अग्नीला जळून जातो, पण त्याची दया जी असते ना, त्या दयेला शरीर नाहीये, त्यामुळे ती जळत नाही. असंही म्हणून म्हणतात समाधी पाहता समाधान होते. किती थकून जातो बघा आपण गाडीत जाऊन सुद्धा, एसी मध्ये थकून जातो, समाधीच्या समोर गेलं
महाराजांना एकदा डोळे भरून पाहिलं समाधान. साखर केरळा सोडताना, गोंदावले सोडताना, समर्थांचं ठिकाण आपापल्या गुरुचं पण ते ठिकाण सोडताना कशासाठी डोळ्यात पाणी येतं मला असं वाटतं. काय त्यांचं अस्तित्व आहे ना, तर ते जे अस्तित्व आहे ना पुन्हा महाराज आठवतात. अरे मी देहात होतो तेव्हाही मी नव्हतो, आज मी देहात नाही तरी मी आहे, कारण मी एका नामाने भारलेलं आहे. पाहतो गोंदावल्याची समाधी आजही डोळे तुम्ही लावा, पटकन समाधी दिसते की नाही. काय काय जाज्वल्य काय नाम आहे. त्या पटाईत मावशी आल्या आणि काय महाराजांना ते स्फुरण आलं काय माहित नाही. सत्पुरुषांची लीला असते, दया असते, त्याला काहीतरी त्या शिष्याला द्यायचं असतं खऱ्या अर्थाने. पटाईत मावशी म्हणजे ये इकडे आली, लाव म्हणले माझ्या हाताला कान, लाव माझ्या छातीला कान म्हणाले. पटाईत मावशीने छातीला कान लाव. अरे श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम. किती बरं एकालाच अनुभव नाही. दैवडीचे पुष्पास्तर होते ते नेहमी दर्शनाला यायचे. नची केळकरांचे भाऊ महादेव चिंतामण केळकर, किती विद्वान माणूस त्या काळातला. ते महाराजांच्या अगदी पहिल्यांदा यायचे ते दुरून पाहिजे, खरंच आहे का काय असं. सीआयडीच्या नजरेने थोरल्या महाराजांकडे पाहिजे, बुवाबाजी आहे का बुवा. साहजिक आहे हो, आपली बुद्धी आपल्याला धोका दिला. आणि त्याच्याही पुढे मी म्हटलं काय, एकदा त्याला पटवू द्या ना. एकदा पटलं ना की अरे नाही मी चुकलो असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा अनन्य शरणागती येण्यासाठी खूप चांगलं. आणि ते केळकर आले आणि मला एक दिवस म्हणाले, महाराजांना म्हणले मी तुमची सेवा करू का थोडी. महाराज म्हणाले करा. शेज घरामध्ये महाराजांचे पाय दाबता काय त्यांना वाटलं, खाली वाकून असे पाय दाबायले आणि सहज कान महाराजांच्या थोरल्या महाराजांच्या पोटरीच्या जवळ निघा आणि त्याच्यातून श्रीराम काय अखंड नामाची परंपरा थोरल्या महाराजांपासून येणं. म्हणून म्हटलं जयाचा ज्यांनी जन्म नामार्थ झाला हे केवळ त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी त्यांच्याकडे बाबांनी जो श्लोक केला ना, जी नमस्कार त्रयोदशी गोपाळ फडकेंनी लिहिली आणि त्याच्यानंतर बाबांनी केलेला हा श्लोक आपल्याला वाटतं की तो तसाच आहे की काय. 13 श्लोक जे आहेत सद्गुरु लीलामृतची पहिला अध्याय आपण सुरुवात करतो 13 अध्यायांची. प्रत्येक एका श्लोकाला एक अध्याय, त्याच्यात काही समास आहे सद्गुरु लीलामृत. आपल्या सगळ्यांना माहिती, मी काही सांगायची गरज नाही. पण हे 13 श्लोक नमस्कार त्रयोदशीचे फडके बाबांनी लिहिल्यानंतर पुन्हा बाबांना राहुलं नाही आदरणी बाबा. आणि मग त्यांनी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. पण परंपरा इतकी सुंदर आहे ना की हा श्लोक म्हणजे मला असं वाटतं की आपण आहे तू जननी म्हणताना ब्रह्मचैतन्य महाराजच दिसतात. अहो तशीच आहे ना, जशी माऊली व्यास देते बोला, जरी चरी वडी धेनू आठवी वत्सलित जननी करीत कामे बालका पासी चित्त. म्हणजे सगळ्यात पुन्हा ते बोधवचन आठवतं. महाराज म्हणाले मला एकाच प्रेमाची कल्पना आहे. त्यात म्हणाले माझ्यातलं जर प्रेम काढलं तर मी नाही. आणि दुसरं म्हणाले नक्कीच म्हणाले बरं का की मला एकाच प्रेमाची कल्पना आहे, ती म्हणजे आईच्या. बघा ना तुम्ही जगामध्ये इतक्या प्रेमाची उदाहरणं दिली जातात, पण आजपर्यंत जे पवित्र मंगलमय उदात्त असं जर कोणतं प्रेम असेल तर त्याला आई आणि लेकराच्या प्रेमाशिवाय दुसरी कल्पनाच येऊ शकत. म्हणून आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला बाजारात जे लव म्हणून पाहायला मिळतं, इतका गुळगुळीत प्रेम शब्द करून टाकला की प्रेम म्हटलं की फक्त शरीर वासनांचं नरमादीचं प्रेम, हे इतक्या खालच्या दर्जाचं आहे. भारतानं ते उदात्त प्रेम आपल्याला देण्यासाठी म्हणून म्हटलं ना की आजचा जो विषय चैतन्याने निवडला आपल्या सगळ्यांसाठी ती नामावतार. आणि हे खरं सांगू का तुम्हाला, हे सगळं महाराज आम्हाला करून आमच्याकडनं जे घेता येत ना ते 2005 सालापासून की अरे आपण हे असं करू, हे कसं करू, आणि एक अतिशय सुंदर डिश तुमच्या समोर ठेवावी. तेच प्रवचन, तेच कीर्तन असं नाही. तर अजून छान आलू पराठे कसे करता येईल, मग वेगळे डिश कसे तुम्ही सगळे लोक करतात की नाही त्याच्यात ते टाकून त्याच्यात म्हणजे काजू बाला किसमिस बाला आणि सगळं चांगलं झालं, गाजू तूप गाजू डिश चांगली होणार. तशी चांगली डिश श्री महाराजांच्या चिंतनाची तुमच्या समोर ठेवण्याचा माझा आणि चिंतनाचा प्रयत्न आहे. नामावतार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनंतर त्यांच्या अंतरंग शिष्य, पहिले शिष्य म्हणजे शिष्य खूप झाले हो. नाही आनंद सागरांना अनुग्रह देण्याच्या पूर्वी खूप शिष्य झालेले आहेत. कारण अयोध्येपासून ती सुरुवात झाली पहिले, म्हणजे तुकामाईंपासून गेले महाराज अयोध्येला गेले, तिथे ते शास्त्री बाबा रामशास्त्री म्हणून बोलले, त्यांनी पहिला अनुग्रह घेतला. श्रद्धाश्रमी त्यांचे. पण सत्शिष्य म्हणून जे पहिले आले की ज्यांना पाहिल्याबरोबर पहिल्याने अनुग्रह द्यायच्या आधी नाव देऊन टाकलं महाराज. म्हणजे मी म्हटलं आपली परंपराच इतकी छान आहे. काय असतील ब्रह्मचैतन्य, मला मी चिंतन करतो काय असेल हा सत्पुरुष. म्हणून मग ते म्हणताना खूप वाटतं
ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला, आपल्याला तर पाहायला नाही मिळाला. पण ते म्हणजे अरे नको ना, नाम घे, मला तुझं चरित्र, माझं चरित्र तुला खरं पाहिजे, नाम घे. खरंच त्यांच्यासारखा नाही पाहिला. काय सांगतो की 12 वर्षाचे ते गोविंद कुलकर्णी, 12 वर्षाचं लेकरू 3 दिवस झाले सद्गुरूंच्या शोधात आहे, धावत येतात. पाहिल्याबरोबर त्याला महाराज म्हणतात, या आनंद सागर. विचार करा सज्जन, आपली आई सुद्धा आपल्याला खूप गोड, आपण चांगलं वागल्याशिवाय मन्या सोन्या म्हणत नाही. आपलं नाव काही असं द्या, हे ग माझी राणी, हे ग माझं पिल्लू, हे केव्हा म्हणते ते, जेव्हा आपण चांगलं वागू तेव्हाच पडते. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या सत्पुरुषांनी त्या 12 वर्षाच्या लेकरांना या आनंद सागर, मग स्नान, मग त्याला स्वतःच्या हातात जेव घालायचं आणि मग अनुग्रह द्यायचा. काय अधिकार असेल सज्जन हो, अशा मला पुन्हा वाटतं की आपण अशा परंपरेत नाही का, किती भाग्यवान आहेत आपण. म्हणून चैतन्याचं ते वाक्य बघा की तुमच्या भाग्याला म्हणत, तुमच्या नको आपल्या भाग्याला म्हणत जा. अशा आनंद सागरांचं नामाविषयीचं चिंतन चैतन्य करतं. आनंद सागर महाराजांचं विलक्षण चरित्र आहे. आनंद सागर महाराजांना प्रचंड तळमळ आहे, आणि ती तळमळ कशामुळे झाली आहे, दासबोधामुळे निर्माण झाली आहे. की मला सद्गुरू केव्हा भेटेल, केव्हा घेऊ, आणि असं त्यांनी म्हणावं आणि दारामध्ये सद्गुरू उभे राहावे. या प्रसंगातूनच त्यांच्या चरित्राची अशी जोरकसपणे सुरुवात होती. मला तो प्रसंग आजही असं वाटतं, ते त्यांच्या बैठकीत बसले, दासबोधाचं पान हातात आहे आणि म्हणतात आहे, महाराज सद्गुरुनाथा केव्हा भेटेल मला. अशा परिस्थितीत मी आलो आहे. बाप गेलेले आहेत, वडील नाही, आई बिचारी कोणीतरी काहीतरी मजुरी करते, काहीतरी घरात कामं करते, आणि ते करून आम्ही कसं उदरभरण करतोय. मी आपलं काही कारकुनी करतोय, वयाच्या 12व्या वर्षी काहीतरी लिखाण काम करून त्यातून काही पैसे मिळेल असं करतोय. पण यातून माझं कल्याण होईल काय, यातून माझ्या जीवनाचं कल्याण होईल काय. सद्गुरुनाथा तू हाताशी धरल्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थच नाही, केव्हा भेटेल मला तू, असं त्यांनी म्हणावं. आणि उन्मनी अवस्थेत असलेल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहावं. इंदोर 1882. आणि काय केलं त्यांनी, तर रुमाल हातात घेतला, असा काढला आणि तिथेच टाकला, आणि महाराज निघून गेले. कोण ते सद्गुरुष कळलं नाही, पण त्यांचा जो प्रभाव त्या गोविंदच्या मनात उमटला ना, धावत जाऊन त्यांनी तो रुमाल उचलला. त्या रुमालाला तुळशीचा सुगंध होता. हा तुळशीचा सुगंध आनंद सागरांच्या जीवनात शेवटपर्यंत राहिला, शेवटपर्यंत. आनंद सागरांचा एक प्रसंग आपण नमूद करतो मी, की ज्यावेळेला जालन्याला त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये हे नामस्मरण करायला जात, भैरवनाथ, क्षमा करा, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ते नामस्मरण करायला जात. निवडुंगाची झाडं होती आजूबाजूला सगळीकडे. त्या निवडुंगाच्या झाडांना थोडं स्वच्छ करून ते आतमध्ये शिरायचे, तिथे नामस्मरण करत बसायचे. शांत वातावरण होतं. बरं, त्या भागात कोणी फारसं जायचंही नाही, कारण तिथे भुताटकी आहे अशा पद्धतीची समज होती. एकांतवास आणि अगदीच गावाच्या एका बाजूला पडलेला तो भाग असल्यामुळे तिथे फार वस्ती नाही, काही नाही. हे आपल्या शेतात दुसरीकडे कुठेतरी राहायचंय. केव्हाही आपल्याला जपायला जायचं म्हणजे पटकन कमंडल घ्यायचं, आपलं काय पाहिजे तेवढं सगळं हे घ्यायचं आणि ते घेऊन त्या मंदिरात जायचं, तिथे बसायचं, आपले देव घेऊन जायचे, रामाला समोर ठेवायचं आणि जप करायचं. एका रात्रीमध्ये साधारण 12-1 वाजताची वेळ असेल, काय आनंद सागर महाराजांना नामाचं स्मरण असेल. दिवसभर नामस्मरण केल्यानंतर आता रात्री तरी स्वस्त झोपूया असं कधी त्यांना वाटलं नाही. रात्री 12 वाजता असं वाटलं की चला पुन्हा एकदा जपायला जाऊ. आता मला तुम्ही सांगा, 12 वाजता त्यांनी शेतामध्ये ज्या ठिकाणी ते राहत होते तिथे जरी बसले असते तरी त्यांना एकांत लाभला असताच ना, कारण कोणीच नाही ना. रात्री 12 वाजता कसली त्यांना वर्दळ मिळणार होती किंवा कशा पद्धतीची वेगळी शांतताच होती सगळीकडे. पण त्या स्थानाविषयी त्यांना एक वेगळं प्रेम होतं. आज जालन्याचं राम मंदिर जिथे उभं आहे ना, त्या भूमीला आनंद सागर महाराजांनी अभिमंत्रित केलेलं आहे. त्याकरता त्या सत्पुरुषाला त्या भूमीवर संस्करण करावं लागतं, त्याशिवाय रामराय उभं राहत नाही बरं तिथं. अशा परिस्थितीमध्ये रात्री 12 वाजता हे निघाले त्या मंदिराकडे जायला. आणि जाता जाता थोडं त्या रेल्वेच्या रुळाच्या पासून जरा समोर आले तर अंधारातून आवाज आला, महाराज मी आपल्याशी काही बोलू शकतो का? काय बोलायचं मध्ये? कोण आहे? कोण आहे? तर म्हणाले, मी तुमच्या समोरच उभा आहे
पण मला तुमच्याशी बोलायला भीती वाटते, कृष्णदादाच्या भय वाटतं मला तुमच्याशी बोलायला. का म्हणाले, तुम्ही जे तिथे येऊन नामस्मरण करता, जे नाम घेता, त्या नामाने आम्हाला अतिशय त्रास होतोय. नामाने त्रास होतोय. कोण आहे तुम्ही? तर म्हणाले, मी एक पिशाच. आता मला सांगा, 12 वाजता पिशाच्या समोर बोलत असेल तर काय अवस्था होईल? आनंद सागर शांतपणे म्हणाले, का त्रास होतोय तुला? तर म्हणाले, नाम हा अग्नी वाटतो म्हणाले आम्हाला. नाम जिथे चालू होतं तिथे आम्ही क्षणभर राहू शकत नाही. मग म्हणाले, तुला प्रश्न काय आहे सांग. तर म्हणाले, महाराज आम्हाला या योनीतून सोडवा. क्षुल्लक वासनेपायी आम्ही अडकलोय आणि त्या वासनेमुळे आम्हाला ना धड समोरची गती मिळत ना आम्हाला देह मिळत. वासना तशा शिल्लक आहे. म्हणजे पाणी प्यायचंय पण पाणी पिण्याकरता शरीर कुठे आहे? जलाशयापाशी आम्ही भटकत राहतो पण आम्हाला तहानलेलंच राहतो. अशी आमची अवस्था आहे. तेव्हा महाराज या योनीतून आम्हाला बाहेर काढा. तर आनंद सागर महाराज म्हणाले, मला खरं सांगू का, मला दुसरं काही येत नाही. मला काय येतं? मला फक्त नाम येतं. त्यामुळे मी हाच उपाय तुम्हाला सांगेन की ते तुम्ही घ्या. पिशाच म्हणाले, खरंच त्यांनी होईल सर्व, पण आम्ही घेतलं तर आम्ही जळून जाऊ ना. शेवटी आनंद सागर महाराज म्हणाले, आम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही आहात किती जण? तर म्हणाले, बाकीचे भरपूर आहेत पण तुमच्या समोर यायला ते भीतात नाही. तर महाराज म्हणाले, बिनधास्तपणे म्हणजे मोकळेपणाने माझ्या समोर यावे. आणि त्याने हवेत जरा हात केला त्या पिशाचाने, सगळी भूत दाटी वाटी तिथे उभं आहे वायू रूपात. आणि सगळ्यांची दीनवाणी चेहरे पाहिल्यानंतर आनंद सागर महाराज एवढेच म्हणाले, अरे रे, क्षुल्लक वासनेपायी माणसं कुठे कुठे बोलतात आणि काय त्यांची स्थिती. गलित गात्र झालेले ते वायू रूपातले सुद्धा छिन्न विछिन्न चेहरे झालेले, काय सांगावं बघा. त्यांना दया आली आनंद सागर. ते म्हणाले, हरकत नाही, तुम्हाला नाम घेता येणार नाही ना, ठीक आहे, नाम ऐकता तरी. तर म्हणाले, रोज रात्री 12:30-1च्या सुमारास मी इकडे येईन आणि येताना या भूमीवर त्या मंदिराच्या अवतीभोवती मोठ्याने राम नाम गजर करेन. तो गजर तुम्ही ऐका. तेवढं ऐकून सुद्धा तुम्ही पावन व्हाल. अहो, गजर करणारा कोणी सामान्य होता काय? तो आनंदाचा सागर होता. दादा आता सांगत होतं ते मला आठवलं. निसर्गदत्त महाराजांचं उदाहरण झालं. निसर्गदत्त महाराजांना ब्रह्मज्ञान कसं झालं यावर. बरं, निसर्गदत्त महाराज म्हणाले, ब्रह्मज्ञान मला कसं झालं हे कसं सांगू म्हणाले. एक दिवशी म्हणाले, मी सद्गुरूंची सेवा करत होतो आणि सद्गुरू म्हणाले, अरे अरे तू ब्रह्म आहेस. आणि मी ब्रह्म झालो म्हणाले. मला ब्रह्मतदाकारचा अनुभव तात्काळ आला. अरे तू ब्रह्म आहेस, तुला माहिती नाही, तू ब्रह्म आहेस असं ते म्हणाले आणि मला ब्रह्माचा अनुभव आला. तसं ब्रह्मचैतन्य महाराजांनी अरे आनंद सागर असं म्हणाले आणि नामाचा आनंद सागर झाले. नामाचा आनंद सागर झाले. त्यांनी मोठमोठ्याने नाम घ्यावं आणि त्या पिशाच्यानी रडत रडत ते ऐकावं. असं कित्येक दिवस चाललं. आणि ज्या वेळेला भूमिपूजनाची वेळ आली त्याच्या आदल्या रात्री कमंडलू घेऊन आनंद सागर महाराज बाहेर आले. रामरायाचं तीर्थ होतं त्या कमंडलू आणि ते तीर्थ समस्तांच्या त्या पिशाच्यांच्या अंगावर शिंपडून ते हवेतल्या हवेत लुप्त होत होते. असं करत करत प्रत्येक पिशाच्यांना त्यांनी मुक्ती दिली आणि ती भूमी अभिमंत्रित केली नामाने. म्हणून आनंद सागरांमध्ये आपण जे लिहिलं त्याच्यामध्ये एक वाक्य फार महत्वाचं आहे. या सत्पुरुषांनी ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवला ना ती भूमी अक्षरशः नाम मंत्रित केली. कशी केली तर आजही त्या भूमीमध्ये नामाचा स्पंदन आहे. तुम्ही जालन्याला जा, तिथे त्या भूमीमध्ये नुसता जरी फिरा तरी तुम्हाला श्रीराम 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 आपोआप आपल्या अंतःकरणात यायला लागली. त्यांच्या खोलीमध्ये बाबा वेलसरेंना नाम ऐकू आलं भिंतीपर्यंत. त्यावेळेला खुद्द ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, येथे भिंतीमध्ये रामनाम भरून ठेवलेले आहे. आणि पुढे म्हणाले, तुम्हाला ते दिसत नाही कारण आपले डोळेच फुटले आहेत म्हणाले. याचा अर्थ काय तर आपल्याला ती दृष्टी झाली नाही, त्याच्यामुळे आपल्याला भिंतीतलं नाम कसं कळेल. इथे भिंतीमध्ये सुद्धा नाम हे करून ठेवलं आहे. हे नामावतार असलेला व्यक्ती सत्पुरुषच करू शकेल नाही. हे रामानंद महाराजांनी केलं नाही झालं. गुत्ती रामय्याचा एक प्रसंग आपल्याला सांगायचा. आनंद सागर झाल्यानंतर ब्रह्मानंद महाराज कसे नामावतार होते. गुत्ती रामय्या हा जो होता ना हा आचार्य होता ब्रह्माला. सातत्याने तो तिथे उत्सवाला येत असेल. उत्सवाला तो येत असेल. ऐकू येते बघा सर्वांना माझा आवाज. स्वयंपाक उत्तम करायचा आणि आचारी म्हणून
तो महाराजांच्या प्रत्येक उत्सवात असतो. ब्रह्मानंद महाराजांनी त्यावेळेला कर्नाटकामध्ये नामप्रसारा करता वेगवेगळ्या पद्धतीने नाम अनुष्ठान करणं सुरू केलं, जपानुष्ठान, आणि 7-7 दिवस सातत्याने तो नामस्मरण करतो. सगळ्यांना लोकांना सांगत असेल की आता सगळेजण या ठिकाणी गोळा व्हा आणि तिथे जाऊन फक्त नामस्मरण करा. काही नाही, जेवणा खाण्याची सगळी सोय करायची, सगळं करायचं, दिवसभर फक्त नामस्मरण. तर नामस्मरण चालू असताना ही मंडळी सगळी बुद्धिरामय्या स्वयंपाक करायची. एक दिवशी असं झालं की 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर महाराज सगळ्यांचा हिशोब करायला बसले, ब्रह्मानंद महाराज. आणि हिशोब करायला बसले असताना बुद्धिरामय्या समोर आले. बुद्धिरामय्या होता कुठला, तो होता अश्वत्थपूरचा. तर अश्वत्थपूरला तो राहत असल्या कारणाने अश्वत्थपूरची बरीच मंडळी आचारी म्हणून ब्रह्मानंद महाराजांच्या सोबत असते. ती सगळी मंडळींना घेऊन बुद्धिरामय्या तिथे आले. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, काय बाबा तुझं काय हिशोब झाला सांग मला. म्हणाले, महाराज मला बाकी काही नाही, काही हिशोबाचं काही नाही, पैसा काही नाही. तर म्हणाले, तुला हवंय काय? तर म्हणाले, मला एकच गोष्ट होती, मला राम हवंय, मला राम. राम म्हणजे काय हवंय? तर म्हणाले, माझ्या अश्वत्थपूरला रामाचं मंदिर स्थापन हवं असं मला वाटतं. महाराज म्हणाले, अरे मंदिर होणं इतकं सोपं आहे का? म्हणाले, त्याकरता अनेक ठिकाणी नाम जप करावं, अनेक पद्धतीने तुम्हाला अनुष्ठान करावं लागतं, तेव्हा पुढे तिथे भगवंत यायला तयार होतो. भगवंत असा सहजासहजी उभा राहत नाही. बुद्धिरामय्या म्हणाले, पण महाराज तुम्हाला द्यायचं जर असेल तुम्हाला हे, बाकी काही नाही. ठीक आहे म्हणाले, पण एक काम कर म्हणाले, अश्वत्थपूरला काही नाम अनुष्ठान होतं का? म्हणाले, तुम्हाला नाही म्हणा, असं काही आजपर्यंत झालं नाही. आपल्याला इथे राम मंदिर स्थापन करायचं आहे आणि या कारणाकरता आपल्याला नामानुष्ठान करायचं. बुद्धिरामय्याने काय केलं, तो गेला अश्वत्थपूरला आणि त्यांनी तिथे जाहीर केलं इथे आपण नाम अनुष्ठान करणार आहे. लोकांनी त्याला वेड्यात काय, हे काय नवीन आता सुरू केले? आजपर्यंतचा अश्वत्थपूरला आपण काही लोक तुम्हाला सांगतो एकत्र बसायचे, चर्चा करायचे, इकडच्या तिकडच्या चौकशा करायचे, पण नाम नाही घ्यायचं. हे काय म्हणाले, देवळामध्ये नामस्मरण होत नाही, हा बाहेर नाम अनुष्ठान करतोय, याला काय यश मिळणार? मग यांनी ब्रह्मानंद महाराजांचं वाक्य मनात ठेवलेलं होतं की नाही, काही झालं तरी नाम अनुष्ठान झालं पाहिजे. म्हणून एक दिवशी यांनी काय केलं, ब्रह्मचर्य महाराजची मोठी प्रतिमा घेतली, ती झाडाखाली ठेवली, समोर सतरंजा घातल्या स्वतः आणि हातात वीणा घेऊन उभा राहिला आणि सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. तासभर त्यांनी केलं. बाकीच्या आजूबाजूला लोक गोळा झाले की आता नवीन काय करतोय. मग तेही म्हणायला लागले, बरोबर ते म्हणायला लागले. मग आजूबाजूच्या स्त्रिया आल्या, त्याही म्हणायला लागल्या. असं करत करत दिवसभर जवळपास 12 तास त्यांनी नामस्मरण केलं. दुसऱ्या दिवशी आणखीन 12 तास केलं, तिसऱ्या दिवशी आणखीन 12 तास केलं. असं करत करत लोक वाढत चालले आणि मग त्यांनी राम मंदिराची तयारी केली. या तिथले लोक इतके उपद्रवी होते की यांनी काही साहित्य गोळा केलं, यांनी लाकडं गोळा करून ठेवली की आपल्याला मंदिरासाठी लाकडं चोरून घेऊन, विटा आणल्या तर विटा चोरून घेऊन जाईल. तेव्हा महाराज ब्रह्मानंद महाराजांना हा भेटला, तेव्हा म्हणाले, महाराज काय करू हे लोक असेल? तर ब्रह्मानंद महाराजांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी काय म्हणतं, अरे तिथल्या लोकांना काही भक्तिभाव नाही, म्हणाले कशासाठी मंदिर करतोय, कोणा करता करतोय, छान माझ्यासोबत राहा, काही जायची गरज नाही. अशोक पण बुद्धिरामाच्या मनात पक्क होतं की नाही नाही, आपल्याला राम म्हणजे महाराज माझ्या गावाचा उद्धार झाला पाहिजे. माझ्या गावामध्ये त्या निमित्ताने कविता रामाला पाहिल्यानंतर तर एखाद्याला रामाची स्मृती, आणि महाराज तुम्ही आल्यानंतर तर नक्की. महाराज ब्रह्मानंद महाराज सतत म्हणायचे, नाम अनुष्ठान केलं तरच ते सर्व, नाम अनुष्ठान केलं तर तसंच. आणि हळूहळू लोकांना प्रचिती यायला लागली, इतकी यायला लागली की काही लोकांनी त्याच्याकडं साहित्य चोरण्याकरता नंतर मोहीम आखली की आता याच्या विटा घेऊन जायच्या. तर त्या विटातून रात्री ते विटा चोरायला म्हणून जायचे, तर त्याच्यातून सर्प निघायला लागले. मोठमोठे नाग त्या विटांचं रक्षण करताना दिसायला. एकदा 1-2 जण होते, ते त्या विटा चोरायला म्हणून गेले, तर त्याच्यावर त्यांना वाघ बसलेला दिसला. जे पळता पुढे वाट झाली त्यांची, आणि मग मात्र कोणी चोरण्याचा प्रयत्न केला. मंदिर हळूहळू उभं झालं तरी ब्रह्मानंद महाराज राम प्रतिष्ठापनेचं नाव घेईल. शेवटी एक दिवस
रामया म्हणाले की महाराज काहीतरी करा, ते व्यंकटापूरला होते आणि जय श्रीराम. म्हणाले महाराज काहीतरी करा की जेणेकरून रामस्थापना होईल. जय श्रीराम. तयारी करून जय ठेवली, रामाच्या श्रीराम. मूर्ती सुद्धा आम्ही जय ठेवली. श्रीराम. रामस्थापना पण. जय श्रीराम. फीडबॅक इकडे आता माहिती साठी यावं तर प्रमाण महाराज म्हणाले काही गरज नाही, त्या ठिकाणी जायची काही गरज नाही, तिथे लोकांना काही नामाचं प्रेम नाही, मी अजिबात येणार नाही. असं म्हटल्यानंतर बुद्धिरामया एवढा व्यथित झाला, तो म्हणाला आता मी कडे लोटच करतो स्वतःचा. असं म्हणून तो जायला निघाला. तर तिथे ब्रह्मानंद महाराजांनी लगेच त्याला थांबवलं आणि म्हणाले वेड्या खुळा आहेस का तू, तुझी परीक्षा पाहण्यासाठी आतापर्यंत म्हणत होतो बरं, तू जे आतापर्यंत करतोयस ना, जे नाम अनुष्ठान करतोयस ना, त्यामुळे रामऱ्या तुझ्याकडे यायला आतुर आहे. आणि आता तुझ्याकरता म्हणून खास मी नाम अनुष्ठान ठेवलेलं आहे, तुझ्याकरता मी हे नाम अनुष्ठान करायला लावतोय. पुढेपणा करू नको, आपण उत्तमपैकी अश्वत्थपूरला रामस्थापना करू. आणि पुढे रामस्थापना झाली त्यांच्या हातून. तो मूर्ती व्यवस्थित नाही म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी मूर्ती बदलवायला लावल्या आणि तिथे रामाला उत्तम पोशाख करता यावे म्हणून, आणि इतकी उत्कृष्ट तिथे स्थापना झाली. आज अश्वत्थपूरचं राम मंदिर तुम्ही पाहायला गेले नसाल तर जरूर जा. का अहो रामराया राजाधिराज व्हावा असा नटला आहे तिथे. का उत्कृष्ट मंदिर आहे तुम्हाला सांगतो. ब्रह्मानंद महाराज आणि ब्रह्मचैत्र महाराजच्या 2 तस्वीरी आज बाहेर आहेत. ब्रह्मानंद महाराज ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची अजूनही त्यांनी जतन करून ठेवलेली आहे. आणि अश्वत्थपूरचा जो रथ सोहळा आहे ना, काय लोक तिथे मराठी पद्धतीने उपासना करतात. कळत फारसं नाही मराठी त्यांना, पण ब्रह्मानंदांनी लावलेला संस्कार, त्यांनी केलेली रामस्थापना, आस्था काय तिथे नामाचा असा जय जयकार होतो, त्या नामाचा असा काय म्हणू त्याला महोत्सव होतो की तो महोत्सव पाहून अनेकांना असं वाटतं की अरे हे राम मंदिर काय जागृत आहे, काय तिथली अनुभूती आहे. मला सांगा ब्रह्मानंद महाराज नामावतार होते म्हणून हे शक्य झाले. ब्रह्मानंद महाराजांविषयीची नामाची अनेक उदाहरण आहे. पेढ्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. जेव्हा केवळ पुन्हा आपल्या मनामध्ये एक कल्पना अशी येते की बाबा ते संत होते, त्यांचं नाम खूप होतं, ते नामासाठीच जगले, त्यांना नामाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. पण सत्पुरुषांच्या किंवा या सगळ्या परंपरेतल्या सत्पुरुषांचं चरित्र किंवा त्यांची नामनिष्ठा, त्यांचं नामाभ्यास पाहत करताना असं वाटतं की मी गृहस्थाश्रमी आहे, मी सामान्य आहे, मला माझा प्रपंच, माझी काम खूप आहे, माझा जप होतो पण तितका नाही होत तितका यांचा जप होतोच. नर्मदेच्या काठावर चैतन्य महाराजांचे बहुतेक नाही, महाराजांची पण अनुग्रहित नव्हते. रामाबाई महाराजांच्या पण अनुग्रहित. बोलटक्क्याला त्यांचा एक छोटी झोपडी, त्या झोपडीमध्ये ती बाई राहायची, पण अखंड नाम घ्यायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम 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 श्रीराम. आणि श्रीराम जय राम जय जय रामचं करता 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 इतकं नाम झालं की ती फक्त श्रीराम श्रीराम म्हणली. पुढे ते श्रीराम म्हणणं सुद्धा तिला वयानं काही राम 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 अखंड त्या नामाचा अभ्यास. तर बाबांच्या प्रवचनामध्ये मी ऐकलेली गोष्ट आहे, म्हणजे कॅसेटवरून लाईव्ह ऐकलेली गोष्ट आहे. तर बाबांनी एकदा असं सांगितलं होतं, म्हणाले त्या रामाबाईला भेटायला अनेक लोक यायचे. सामान्य स्त्री, गरीब स्त्री, झोपडीमध्ये राहणारी पण नाम घेणारी. आणि काय व्हायचं की कुणीतरी काही यायचं, तिच्या नमस्कार करायचं, तिला सांगायचं, त्यांचं काम व्हायचं म्हणून तिची इच्छा असं पण असं ती प्रसिद्धी पावली. इतकी प्रसिद्धी पावली की काही लोक तिला शेवटी मनी ऑर्डर पाठवायचं, पैसे किंवा आपल्याकडून काही सेवा व्हावी. आता मनी ऑर्डर तो पोस्टपोन घेऊन यायचा, तर ती मनी ऑर्डर पैसे दिल्यावर तर सही करा म्हणायचं, त्यांना सही येत नसे. रामाबाईला सही यायची. आजही रामाबाईची झोपडी तिथे आश्रम आहे बरं का, मोरटक्क्याला आपण जर गेला तर अवश्य जातो. मी तर काय म्हणाले, खरंच ब्रह्मानंद महाराजांची जी ठिकाण आहे, व्यंकटापूर आहे, जालिहाळ त्यांचं जन्मस्थान आहे, अश्वत्थपूर आहे, महाराजांची समाधी अगदी सांगलीपासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. नवबागला कागवाड म्हणून गाव आहे. म्हणजे तुम्ही जर गेला तर नरसोबाच्या वाडीचं दर्शन कागवाड अगदी एका दिवसात आपण करू शकतो. सांगलीला जर आपण गेलो तर ही ठिकाणं खरं पाहावं. आपण वेगळं पर्यटन करतो पण आपल्या मुलांना घेऊन खरं, अरे आधी चरित्र वाचा,
आणि चरित्र वाचणं होत नाही तर मी चैतन्य सांगतो तेवढं तरी ऐका. कशासाठी? तर आनंदासाठी, आमच्या दोघांसाठी नाही. बरं काय असतं माहिती का, सांगितलं कळलं ना, भागवत ऐकून जर तुम्ही गेलात वृंदावनला, भगवान गोपाळकृष्णाच्या लीला ऐकून जर गोकुळात गेला ना, तो भाव निर्माण होतो. अरे या मातीमध्ये गोपाळकृष्ण खेळतो, त्याला पाय तिथे ठेवताना सुद्धा आपल्या मनाला चरलं. आजही वृंदावनामध्ये जिथे रासलीला झाली सांगता तो जो परिसर आहे, त्या परिसरात रात्री 5च्या नंतर लॉक केला जातो. तो परिसर तिथे कोणाला जाऊ देत नाही. एकदा म्हणजे अगदी एका स्टँडर्ड टीव्ही चॅनलला त्यांनी ते दाखवले. एक व्यक्ती अट्टहास करून त्या सिक्युरिटी गार्डच्या लपून त्या वृंदावनाच्या तिथे थांबली आणि ती म्हणली नाही, रात्री आपण पाहूच म्हणाले आपल्याला. आणि भगवंताच्या प्रेमामुळेच काय ती वेडी झालेली तिथे काय तिथे नाद असेल, काय तिथे दिव्य प्रकाश असेल, काय तिथले व्हायब्रेशन असेल हे मी नाही सांगू शकत. पण ते दिव्य व्हायब्रेशन्स आजही तिथे असतात, नामाने अभिमंत्रित केलेल्या ठिकाणी. तुम्हाला काय सांगत होतो की रामाबाई, तर रामाबाईंकडे त्या पोस्टमन यायचा, पैसे द्यायचा, 50 रुपये द्यायचा कोणीतरी बघतो. तर त्यामुळे सही करा, तर त्यामुळे सही येत नाही, मग तो अंगठा घ्यायचा. तर ती बाई त्या शाईमध्ये अंगठा बुडवायची, त्याच्या त्या पोस्टमनला त्या कार्डवर ते करून द्यायची ना. ते तिने अंगठा लावला तर त्याच्यावर राम शब्द लिहून द्यायचा, सगळ्या रेषा रेषा रेषा, आणि त्याच्यात राम. काय नाम असेल. म्हणजे सज्जन हो, मला तुमच्या पुढे नम्रपणे हा नामावतार सांगत असताना, व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ नामावतार, आपल्या मुखातून अखंड नाम राहावं एवढा आपण अभ्यास करूया. एकदम ते राहील का 12 तास नाही राहील. एकदम आपण 5 मिनिटात प्रपंचाच्या याच्यात जातो. आता हे सगळं संपून घरी जाऊ द्या की अहो तुमचं ते हे झालं ते झालं, बस गेलं सगळं, नामही गेलं. म्हणजे आपण नाम कसं घ्यावं, एकदा अगदी मी माझ्या विषयाकडे यायच्या आधी सांगतो. बाबा बेलसरेंबरोबर नामसाधना करणारी काही माणसं आहेत. दर शुक्रवारी ते एकत्र बसायचे, नामाचं चिंतन करायचं, नामाचा अभ्यास करायचा, आणि मग ठरवून असं करायचं. त्यातला एक प्रसंग चैतन्य नंतर सांगणार आहे, त्याच्या आधीचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. कुठेतरी दर्शनाला हे 5-6 जे नाम अभ्यासक दर शुक्रवारी एकत्र येऊन अभ्यास करायचे नामाचा, यांनी ठरवलं की आपण कुठेतरी दर्शनाला म्हणून दुसऱ्या गावाला जायचं. रिझर्वेशन वगैरे सगळे झाले होते रेल्वेचे, आणि हे 6-8 लोक त्यांच्यावर बाबा बेलसरे पण होते, आणि ते नामाला निघायला स्टेशनवर आले. स्टेशनवर आले आणि नेमके त्या रिझर्वेशनच्या डब्यात सुद्धा गाडी लेट झाली. ते म्हणाले या स्टेशनला 3च मिनिटं गाडी थांबणार आहे. मग आधीच लेट आली. मग सगळ्यांना वाटलं की बाबा काय होईल की नाही, म्हणून फटाफट गर्दी झाली. त्या दारातनं गर्दीतून एकमेकाला ढकलत सगळी मंडळी आत गेली. आपापल्या सीटवर, रिझर्वेशन होते सीट्सवर बसले, आणि गाडी सुरू झाली. शांतता झाली होती. तेव्हा बाबांनी प्रश्न विचारला सगळ्यांना, गाडीमध्ये चढत असताना किती जणांचं नाम सुरू होतं? गोष्ट किती छान आहे की आपण किती जपायला. आणि तिथे बघा महाराजांचं वाक्य, कोणतीही क्रिया कर्म कार्य करत असताना माझं नाम सुरू आहे का, माझं नाम सुरू आहे का, माझं नाम सुरू आहे का, असं मनाला विचारत राहणं, त्या नामाला जपणं, याला जप असं म्हणतात. हे कोणत्या ग्रंथात लिहिलंय का? हा सत्पुरुषच बोलू शकतो. आणि हा केव्हा बोलू शकतो? जेव्हा तो नाम असतो, तो नामावतार असतो. म्हणजे आजचा जो विषय चैतन्य, बाबा बेलसरेंचं याच पद्धतीचं एक उदाहरण आहे की एकदा गोंदवलेमध्ये फोटो काढायचं हे होतं. बाबांसोबत फोटो काढायचं ना, बाबा बेलसरेंसोबत फोटो काढ, आणि नाम शिबिर झालेलं होतं. त्यामुळे सगळे लोक अगदी उत्साहित की बाबा मध्ये खुर्चीत बसणार, आजूबाजूचे लोक सगळेजण फोटो काढणार. मग सगळ्यांच्या हातात माळा, नाम साधना शिबिरात आलोय आपण, त्याच्यामुळे हातात माळा घेऊन सगळेजण, आणि सगळेजण उभे राहिले आणि बाबा बसलेले. बाबांचं चालू होतं नामस्मरण, आणि सगळे फोटोग्राफरांनी ते सगळी सेटिंग केली, कोण समोर येत आहे, कोण कक्षेत येत आहे, कोण नाही वगैरे. आणि फोटो काढण्यासाठी काय 5 मिनिटांमध्ये सगळी अरेंजमेंट होऊन फोटो काढल्या गेल्या. फोटो काढणं झाल्यानंतर बाबा म्हणाले, फोटो काढणं चालू असताना कोणाचं नाम चालू होतं मला खरं सांगा म्हणाले. माळा चालू होती, सगळ्यांच्या माळा बंद होत्या फक्त, कारण चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात ना. तर महाराज बाबा म्हणाले, अहो मी एक वेळ फोटोग्राफरचा समजू शकतो, तो त्या सेटिंग मध्ये गुंतलेला आहे. तुम्ही तर हातात माळाच घेऊन होत्या ना, तरीही पण आपल्याला असं वाटत होतं आपल्या चेहऱ्यावरचे भाव सुंदर यावे.
ते नाम घेताना असं उगीच तोंड पुटपुटल्यासारखं झालं तर आपला चेहरा व्यवस्थित नाही येणार. हा म्हणजे अजूनही आपल्याला देहामध्येच प्रेम आहे, नामामध्ये अजून प्रेम आलं, ते फार महत्वाचं आहे. म्हणाले या अशाही परिस्थितीत नाम सुरू राहिलं पाहिजे. गोखले आजी एकदा बाबा वेलसरेंच्या कडे गेले. बरं अगदी म्हणजे जरा सांगतो. हा गोखले आजी म्हणजे गोसी गोखलेंच्या पत्नी. हा गोसी गोखले म्हणजे प्रवचन पुस्तक जे आहे ना, जे ते ज्यांनी संकलित केलं ते म्हणजे गोसी गोखले. तर त्यांच्या पत्नी सुदैवाने आम्हाला त्यांचा सहवास घडला. तर त्या आजी मला सांगत होत्या की म्हणे मी एकदा बाबांना भेटत, तर बाबांना नमस्कार वगैरे केला. मग बाबा म्हणाले काय कसं काय चाललंय? ते म्हणाले नाही बरं चाललंय, ठीक आहे सगळं. काय म्हणाले नाम वगैरे चालू आहे की नाही? तर मी त्यांना आता असं कसं म्हणावं की हो नामस्मरण माझं चांगलं एकदम मस्त चालू आहे असं म्हणलं तरी पण चालेल. तर मग मी म्हणाली नाही प्रयत्न सुरू आहेत. तर बाबा लगेच म्हणाले अहो वय काय आपलं 70 पर्यंत आलात आपण, अजून आपलं प्रयत्नच चालू आहे. आता तर नामाशिवाय जगणं कठीण झालं पाहिजे, नामाशिवाय एक क्षण जाता कामा नये असं झालं पाहिजे. म्हणाले हे काय तुम्ही प्रयत्न करताय? म्हणाले असं दाटलंच म्हणाले मला. किती नामाच्या विषयी त्यांची प्रेम असेल ना. जरा पुढचं सगळं हेच सगळं आपल्याला अभ्यास म्हणजे कसं सारखं जेव्हा हॅमरिंग होतं अरे अभ्यास कर तर थोडाफार अभ्यास पूर्ण करतात. हा आपला प्रपंचातला जर अनुभव आहे तर यांच्या प्रपंचातले पोरच आहेत आपल्याला. म्हणून हा म्हणजे ते काय अवगुणी अन्यायी परी तुझा म्हणवितो, रामानंद हाती धरी तुझं विनवितो, ही आपली भूमिका आहे. की हा नामाचा अभ्यास केवळ सत्पुरुषांनी केला आणि त्यांनाच साधतो. ही जी खूणगाठ आहे ही आपल्याला बाजूला करून हे मलाही साधेल नवे नवे मला साधणारच आहे. याचं कारण काय मी सांगू का तुम्हाला? तो दाता फार महाराजांचं फार सुंदर वाक्य. बरं आपण ज्यांनी वालीरूप महाराजांची प्रवचन काही रेकॉर्डेड आहेत ती जर ऐकली असेल ना, काय कळकळीने महाराज सांगतात अरे तो राम दाता आहे. मी तुम्हाला तेवढं सांगतो की गाडीत बसल्यावर ड्रायव्हरवर जेवढा विश्वास ठेवता किंवा आजारी पडल्यावर डॉक्टरला पैसे देऊन त्याच्यावर जेवढा विश्वास ठेवता तेवढा तरी किमान त्याच्या अर्धा जरी विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला, रामावर ठेवला, महाराज म्हणायचे, तर तुमच्या कल्पनेच्या बाहेर तो काम करेल. म्हणाले ही नामाची स्थिती सज्जनो आपल्याला जपायची. ही इतकी बारीक सारीक उदाहरणं एकत्र करून आपल्या पुढे मांडत असताना याचा एक विलक्षण आनंद असा आहे की खरं त्यामुळे काय होतं माणसाचं चिंतन तेच राहतं. आणि जसं जसं म्हणजे आपलं ध्येय आपल्याला गाठायचं आहे पुन्हा 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 मारा. म्हणजे ते दोन वाक्य फार महत्वाचे मोक्ष प्राप्त. आयुष्याचा भरोसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने दोन शब्द त्यांनी काय वापरले. आणि पहिलं सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा खरी आणि काय काय ज्ञान आहे. आपण कधी विचार करतो का? म्हणायचं हे 7 रोज का वाचायला सांगितलं? रोज का वाचायचं? अहो काही लोकांचं तर पाठ आहे, मोक्षप्राप्तीचं रहस्य पाठ आहे, पण इथेच मला थांबावं वाटतं. पण म्हणून हा अभ्यास आपला व्हावा म्हणून सज्जनो चैतन्य इतक्या लांबून येतो. त्या निमित्ताने सत्संग घडतो. नाही मी कोण त्याची मला काही स्थिती, आपण सगळे एका कुटुंबातले येतो, आपण सगळे एका कुटुंबातले, पण आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं. म्हणजे ही दोन वाक्य आयुष्याचा भरोसा नाही म्हणू शकतो. अहो आत्ता कार्लेकर साहेबांकडे तर रोज एक वेगळी ट्रीटमेंट असते. आत्ता आले आत्ता गेले, आत्ता आले आत्ता त्यानं, म्हणून त्यांची नामावरची निष्ठा मला वाटतं जास्त घट्ट होतं. पण आपण जर त्यांच्या बरोबर राहतो का ते शरीर शास्त्राचे मोठे अभ्यासक आहे ते. त्या महाविद्यालयातले म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो असं नाही, महाराजांचे म्हणून प्रेम करतो असंही नाही, तर ते पाहतात आणि हौतो आपल्या अहो जे कळलं. महाराज काय म्हणाले मला फार आवडलं. महाराज काय म्हणाले मी सांगतो म्हणून ऐकू नका. दुसरं म्हणाले शास्त्र सांगतं म्हणून ऐकू नका. भारतीय तत्वज्ञान वेदांतच आहे हा. महाराज सांगतात तुम्हाला तुमच्या अनुभवाने जे कळलं तेवढं तर लक्षात घ्या. आणि काय कळलं? मी करता नाही राम करत आहे. आपण काय केलं असा विषय? आपल्या हाताने काय होऊ शकतं? कोणती सत्ता आपल्याकडे, कोणती विद्वत्ता आपल्याकडे, कोणता पैसा आपल्याकडे नाही मी हे करू शकेल. बरं हे सगळं असल्यावर सुद्धा करणारे करू शकतात का? मग महाराज म्हणले तेवढंच लक्षात घ्या की तुम्ही करते नाही राम करताय, पण ठेवा ना त्यांच्या पायावर डोकं आणि करा ना आपला प्रपंच निवांत करा. इतकी सुवर्ण संधी दिली. काय नाम नाम म्हणून म्हटलं ना की या सगळ्या परंपरेमध्ये महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना 10व्या 10.5व्या वर्षी हे लेकरू त्या अंबळनेरवरून निघाले.
आणि काशीला जायला निघाला. रात्री 12ची वेळ. कोणत्या निर्भयतेवर निघाला असेल विचार करा. काय कशी निर्भयता असेल. घरातल्या घरात मोठे जात नाही तिकडे, एकटे आईला घेऊन पदरा. भीती वाटते. कशाची भीती, का भीती वाटते राघव, त्याचा विचार केला पाहिजे. भीती कशाची वाटते आणि का वाटते, भीती जाईल कशाने. नामानी लक्ष. 10-10.5 वर्षाचं लेकरू. पुन्हा मी त्याच्यावरच येतो की परंपरा. महाराज ग्रंथराज दासगुरु तोच आनंद सागरांना दिला, रामानंदांना दिला आणि रामानंदांनी तोच दासगुरु प्रल्हाद महाराजांना दिला. त्या मनाच्या श्लोकांनी, त्या दासबोधाच्या श्रवणाने, त्या दासबोधातल्या नामस्मरे निरंतर अंतकाळी तैसा जे ते म्हणाले नित्यनेम प्रातःकाळी, प्रातःकाळी मध्यांतकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. 2च समास आपल्या उपासनेच्या पुस्तकात म्हणजे तुम्हाला दासबोध होणार नाही ना, हे 2 तरी पाठ करा. शिकवण समास की बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचत येथे वर्तावे चोखट नीती न्याय श्रीराम. एक शब्द पहा, एका ओळीत किती सांगितलं होतं की काय शिकवण असावी. चालता बोलता धंदा करता खाता जीविता सुखी होता. किती सोपं करून सांगावं. हा जो संस्कार त्या लेकरावर होता 10.5 वर्षाचं, आणि त्याच्यामुळे रामनामाचं प्रेम लागलं. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत सद्गुरू रामानंद महाराजांचं जप किती झालं असेल हे सांगणं कठीण आहे. पण जे लेकरू शाळेतून स्वतःचा डब्बा आणि दप्तर सोडून जंगलामध्ये जाऊन तासन तास रात्र रात्र काही खाता न पिता नाम घेत असेल, त्याचं नाम किती असेल. आणि त्या नामाने राघव काय होतं, निर्भयता येते. निर्भयता येण्यासाठी नामासारखं औषध नाही, काय सांगतो. आणि आपल्या पावलोपावली या 21व्या शतकात पावलोपावली तुमच्या प्रत्येक कोणत्या पावलाखाली बॉम्ब कोणता ठेवलेला आहे माहिती. बाहेर जातात तुम्ही, सर्व्हिसला जातात, गाड्या चालवणं काय किती कठीण. अहो तुम्ही खूप चांगली गाडी चालवता, दुसऱ्याने येऊन तुम्हाला ठोकलं, तुम्ही काय करणार. तिथे जे नाम काम करतं. आणि महाराजांचं एक वाक्य आपण सगळ्यांना लक्षात ठेवा की नामाची सत्ता बलवत्तरे. अंडरलाईन करून आपल्या अंतःकरणात. मी म्हटलं ना, महाराजांची बोधवचन हे खरं चरित्र. 10:30 वाजता रामानंद 12:30 वाजता रामानंद महाराज अंबाळनेरून काशीसाठी निघाला. हा मार्ग 11 वर्षाचं हे बाल योगी हा निघाला, नाम घेत निघाला. नाम घेत. सगळा प्रसंग मी तुम्हाला सांगत नाही, पण जंगलामध्ये अरण्य. मला याच्यामध्ये कमाल अशी वाटते की 11-12 वर्षाचं हे लेकरू रात्रीच्या याच्यामध्ये जंगलात निघालाय. तिथे वाट काय माहिती नाही, आणि काशी क्षेत्री जायचा ह्याचा तर निर्धार पक्का आहे. असं झाल्यानंतर त्याला काही गावकरी लोक आधी भेटतात त्या जंगलात जाण्याच्या आधी, आणि ते त्याला म्हणतात कुठे चाललेस तू. तर म्हणाले या जंगलातून मला पुढे जायचंय, मला पुढे काशीला जायचंय. तर ते म्हणतात अरे या जंगलातून जाऊ नको, कारण इथे फार मोठे भिल्ल हे लुटमार करणारे आणि ते महाक्रूर आहेत. त्यामुळे तू एकटा जाशील तर तुझे काही धडधड नाही. म्हणजे तू काशीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच कैलासवासी होशील. हे ऐकल्यानंतर कोणता पोरगा काय म्हणतो मी, एखादा मनुष्य तिथे त्या जंगलामध्ये जायला जावे. हे असताना सुद्धा रामानंद महाराज आपली घेऊन निघतात आणि दासबोधाच फक्त त्यांना हे सांगतात. दासबोधाची पोथी एवढीच फक्त मला द्या, बाकी काय लुटवायचं ते लुटून घेऊ द्या. कारण त्यांना माहिती आहे शाश्वतेला जर धरलेला असेल तर तो दासबोध काय प्रगाढ त्यांच्या जीवनाविषयीचे त्यांचं ज्ञान काय असेल ना रामानंद महाराजांचं, की वयाच्या 11व्या-12व्या वर्षी त्यांना आपल्या जीवनाची सुस्पष्ट कल्पना आहे की आपल्याला काय करायचंय आणि पुढे काय होणार आहे. बापूजी सुमणीवाल्यांना रामाचा जो दृष्टांत झालाय की असा असा मुलगा येणार आहे, त्याची सगळी व्यवस्था कर, याचा अर्थ काशीला जाणं हे रामानंद महाराजांचं स्पष्टपणे रामाने सांगितलेली योजना आहे. रामाने दिलेली त्यांना प्रेरणा आहे. चिपळी मारून काय चिपळीचा आघात होणं हे निमित्त आहे, लीला प्रसंगच आहे. पण त्या लीला प्रसंगाला आपण लीला प्रसंग म्हणून वेगळ्या पद्धतीने रंगवून आपल्या आयुष्यात त्याचा काही उपयोग होत नाही. याचं कारण असं आहे की त्याच्यातून जो खरा संदेश तो घ्यायचा आहे की मानवी जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आपलं सगळं जीवन आयुष्यभर खरं म्हणजे विद्यार्थीच आहे.
शिकण्याचा भाग काय की एक प्रतिकूल परिस्थिती आणि चिपळी फेकून मारली. आजच्या भाषेत मुलांच्या जर सांगितलं की ही टेक व्हेरी पॉझिटिव्हली दॅट थिंग, ती चिपळा प्रसाद म्हणून घेतली. एखादा प्रतिकूल प्रसंग जर घडला, बाबांच्या आनंद साधना नावाचं जे पुस्तक आहे, बरोबर, आनंद साधना, स्वतःचं चरित्र त्याच्यामध्ये काय लिहिलं, खरंच एवढं छोटं पुस्तक आहे, अवश्य वाचा, विशिष्ट विद्यार्थ्यांनी वाचा. इतकं प्रामाणिकपणे लिहिलंय की इतकं प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र मी पाहिलं नाही की माझं मन किती घाण वासनांपर्यंत जातं. त्यांनी फक्त लिहिलंय, सगळ्यांचं तेच आहे, फक्त त्यांनी लिहून दाखवल्यामुळे कळलं. तर ते बाबा त्याच्यामध्ये असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये तुमचा अपमान झालाच पाहिजे, तुम्ही फसला पाहिजे, तुम्ही लुवाडला गेला पाहिजे, मारही खाल्ला पाहिजे. हे का तर खरी पर्सनॅलिटी जर डेव्हलपमेंट करायची असेल तर 2 ग्रंथ उत्तम आहे. एक पहिला ग्रंथराज दासबोध आणि दुसरी भगवद्गीता. आपल्या आधी विदेशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये MBA ला तो सिलेबस आला आणि आता भारतातल्या इंडियन इन्स्टिट्यूट जेवढ्या मोठमोठ्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट्स MBAच्या आहेत त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये भगवद्गीता आणि दासबोध इंट्रोड्यूस केलेला आहे. जो दासबोध माझ्या रामानंद, माझ्या ब्रह्मचैतन्य, माझ्या प्रल्हाद महाराजांनी बालपणी वाचला होता. म्हणून माझी एक सगळ्यांना विनंती की आपल्या घरी संध्याकाळचे जेवण झाल्यावर आई बाबा मुलं आणि एक समास वाचायचा आणि पुन्हा मी तुम्हाला आग्रह करेन KB मिल्सर यांचा घ्या आणि तोच वाचा. का सोपं दिलंय, सोपं फार सुंदर सांगितलं. तुम्हाला आधी ओळी वाचून पहा, नुसती वाचा, कळणार नाही हे समजून ओळी वाचा आणि मग त्याचा अर्थ वाचा. पहिल्यांदा काही कळणार नाही. पण महाराज काय म्हणाले, ग्रंथराज दासबोधाला नमस्कार करा, समर्थच आहेत ते, ती त्यांची वाङ्मयीन मूर्ती. पहिलं त्याच्यात लिहिलंय, तुम्ही दासबोध उघडलं बरोबर, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परंतु मी आहे जगत जीवननी निरंतर. माझा दासबोध आणि माझा आत्माराम हे माझं खरं स्वरूप आहे. हे जेव्हा ते सांगतात जाताना तेव्हा पुन्हा ब्रह्मचैतन्य, मी देहात होतो तेव्हा मी नव्हतो, आज मी देहात नाही तरी मी आहे, कारण मी एका नामामध्ये आहे. आपण इतके नाम घेतो म्हणून महाराज इथे बसलेले. असा सुरू होता की रामानंद महाराज निघाली, ती निर्भयता आपल्याला लक्षात घ्या. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती, मी कथा सांगणार नाही, मला कथा अपेक्षित तुम्हाला पण नाही, पण सज्जनो ही निर्भयता आणि ही भीती तुम्हाला मरेपर्यंत आहे. म्हणजे महाराजांचं पुन्हा एक वाक्य आहे, नामाने ग्रंथराज दासबोधाच्या पारायणाने, सद्गुरू रामानंद महाराजांच्या चरित्राच्या पारायणाने आणि नामाने काय होईल म्हणाले, मृत्यूची भीती कमी होईल. आणि मी पाहिले, आपणही सगळ्यांनी अनेक लोक पाहिले. माझ्या घरात माझी आई, माझे बाबा, मला काय सांगू, निवांतपणे तात्यांनी देव ठेवला, निवांतपणे एक चातुर्मास, एक नाम, एक उपासना काय काय. आमच्या समोर आम्ही जाताना पाहिलं, जाताना माझ्या समोर जाताना मी पाहिलं प्रणवच्या बाबांना, श्रीराम 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 ऐकत ऐकत, राम रक्ष ऐकत. जो माणूस परलोकाला जात असेल, मला सांगा काय नाम, काय उपासनेची शक्ती, ती निर्भयता येते कुठून. अरे मी निघालोय, आता पुन्हा मागे वळून नाही आहे. हा सोफा, ही घर, ही गाडी, ही दाढी, ही AC आमचं सगळं इथे राहणार. माझ्या अंगावरच्या कपड्याने माझा देह सुद्धा राहणार नाही, तरी मी आनंदात राहू शकतो. हे केवळ नामाच्या भरोशावर. आणि ते नाम वयाच्या 10व्या वर्षामध्ये केवढी निर्भयता आहे. 12, 12:30, 1 वाजता निघाला आणि सत्पुरुषांचं ध्येय आईच्या उदरात असतं तेव्हाच त्याचं ठरलेलं असतं आणि त्या ध्येयापासून तो कधीच विचलित होत नाही. प्रसंग कोणताही हो, चिपळी मारू द्या, भिल्लांनी पकडू द्या, सगळे कपडे काढून देऊ द्या, फक्त दासबोध माझं नाम. आणि ते नाम घेत जेव्हा तो त्याचा निश्चय शिकायचं. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना, मैत्रिणींना मला हे सांगायचं की अभ्यास तर करा, अभ्यासाबरोबर हा अभ्यास करा. मला वेगळं काहीतरी करायचं, ते काय करायचं तर साधन करायचंय, नाम साधन. माझी सद्गुरु निष्ठा, माझं नाम साधन. सद्गुरू रामानंद महाराजांच्या चरित्रात काशीचं अनुष्ठान तर आपल्या सगळ्यांना माहिती. जायच्या आधी व्यवस्था, त्याचं सूत्र काय असेल, अनन्य शरणागती भगवंताप्रती आणि त्याही पेक्षा त्याच्यावरचा विश्वास. नाही तो देणार आहे, तो करणार. तुम्ही घर सोडून निघा ना. म्हणून बाबांनी सांगितलंय आणि मी पाहिलेली गोष्ट सांगतो. कोडगिरला आदरणीय नागनाथ शास्त्री कोडगिरकर नावाचे सत्पुरुष, आज तपोनिष्ठ सत्पुरुष, आज 95 वर्षांचा वय. या आपल्या बाबांचे विद्यार्थी आदरणीय कस्तुरी शास्त्रींचे आपल्या होळीवरचे विद्यार्थी. दरवर्षी या सत्पुरुषांनी काय करावं, अंगावरच्या कपड्यांनी फक्त घरातून निघायचे आणि
अज्ञात काळ्या एखाद्या स्थळी जायचं आणि अनुष्ठान तिथे सुरू करायचं. फक्त संध्याची पळी पात्र आपलं अंथरूण पांघरूण एवढं तिथे झोपायला कोणाला त्रास. एखाद्या मंदिरात जाऊन राहायचं गावापासून दूर, कोणाला सांगायचं नाही. महिनाभर तिथे तपानुष्ठान करायचं. एकदा तर मला आठवतं, मी नुकताच इथे जॉईन झालो होतो, 91 सालची गोष्ट. फक्त बेलाच्या फळाचा पानांचा आणि याचा रस घेऊन हा महात्मा तिथे राहिला. आणि त्याच्या समाप्तीला आदरणीय मोठे आहेत बाबा. इथे मला कोणी ओळखत नाही. साधन सुरू केलं, महिनाभर साधन झालं, कोणाशी बोलले नाही, काही नाही. लोक पाहायला लागले, मंदिरात माणूस होता, सकाळी उठतो, प्रार्थना करतो, तपानुष्ठान करतो, संध्याकाळची संध्या करतो, मौन पाळलेला आहे, अखंड नामात आहे, बोलत सुद्धा नाही. आणि समाप्तीला 2000 लोक गावात येतात आणि अनुष्ठानाची समाप्ती ते लोक करतात. माणसाला बोलायचं काम नाही. काय सांगू नामानुष्ठान. आज नाशिकला जे दत्त महाराज म्हणून जे सुप्रसिद्ध झाले, मंठ्याच्या एका ब्राह्मणाचा मुलगा, सामान्य परिस्थिती. मला सांगायचं काय, काय जीवनाचा आलेख असतो. स्पिरिच्युअलिटी मध्ये सुद्धा जीवनाचा आलेख काय असतो. सामान्य घरातल्या कुटुंबातला जन्मलेला मुलगा बाबांच्या जवळ राहतो. विद्यार्थी ह्याच्यात काही प्रगती दिसत नाही. सहज बोलणे, हितोपदेश, आपण वाक्य खूप वेळा गुळगुळीत करून टाकले म्हणून बाबा फार कमी बोलायचे, कमीच बोलत असत. पण जे बोलतो ते सत्यच होत असतं. बाबा इथं सहज म्हणले, अरे गायत्रीचं अनुष्ठान करून पाहावं, करा, झालं पाहिजे. एकच वाक्य त्या मुलांनी लक्षात ठेवलं. 25 वर्ष तरी झाले मौन आहे. गायत्रीचं अनुष्ठान गोदावरीला नाशिकला करतात. गायत्री मंत्राचं महात्म्य, अनुष्ठानाचं महात्म्य आपण जाऊन पहा. कोट्यावधीचं बांधकाम, ज्या सत्पुरुषाचं मौन आहे, द्यायला तयार नाही हो, नाम भिक्षा द्यायला तयार, सोडून काय काय नामाची शक्ती असेल विचार करता. गायत्रीचं महात्म्य. म्हणून इतक्या कमी वयात हा महात्मा इतकं सुंदर अनुष्ठान काशीला जाऊन करू शकला. भावी काळात त्याचं प्रतिबिंब आपल्याला 1907 ला आनंद सागरांनी देह ठेवला. आणि 1907लाच थोरल्या महाराजांनी, आदरणीय रामानंद महाराजांनी सांगितलं, बुवा मला पाहायचं. मग स्थापन केलेले 1896 ला रामाची स्थापना जालन्याला झाली. 129 वर्ष आज जालन्याच्या रामाला होत आहे, की ज्या रामाला प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य परब्रह्माने स्थापन केलंय. त्या राम मंदिराच्या सभा मंडपाचं कार्य कसं नामाने अभिमंत्रित होतं. चैतन्य सभा मंडपाचं काम कसं झालं याचं माझ्यापेक्षा जास्ती वर्णन झालं, तू छान करू शकशील. पण वाडीरूप महाराजांचे मी काही तुम्हाला आपला प्रसंग सांगतो की किती महाराज नामाच्यासाठी, म्हणून मी त्याला नामासाठी आधीर होते. म्हणजे त्यासाठी कोण नाम घेईल त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन असं होतं. रामेश्वरला वाडीरूप महाराज गेलेले होते आणि त्यांच्यासोबत बरीच मंडळी गेली होती. गणपतराव दामले आणि बाकी सगळी मंडळी त्यांच्या समवेत होती. तर एकदम काय झालं कोणास ठाऊक, रामेश्वरला वाडीरूप महाराज बोलायला लागले, म्हणाले, हे स्थान माझ्यासाठी अतिशय रमणीय आहे. काही मंदिरं अशी आहेत म्हणाले की ज्या मंदिरामध्ये जप फार विलक्षण होतो, कारण तिथे नामाची शक्ती स्पंदने आजही भरून उरलेली आहेत. तिथे गेल्याबरोबर त्या शक्ती स्पंदनाच्या मध्ये आपण आलो की आपलं साधं जरी नाम असेल तरी ते वरपर्यंत पोहोचतं. इतकं तेजस्वी होतं. का? कारण तिथल्या स्पंदनांचा तो परिणाम असतो. तर म्हणाले तसं हे रामेश्वर मंदिर आहे. असे अनेक मंदिर महाराजांनी सांगितलं बरं. त्यामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा महाराजांनी सांगितलं की त्या महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही जपाला बसा, एकदम तुम्हाला विलक्षण अनुभूती येईल. ही मंदिरं शक्ती स्पंदनाने भारलेली आहे. तर ते काय म्हणाले, आता मी इथेच राहतो. म्हणजे काय, तर आता मी वाडीरूप अवतार समाप्त करतो, आता मी परत येत नाही. हे ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो, जी उपस्थित सगळी मंडळी होती ती भांबावून गेली. तात्यासाहेबांच्या तोंडून आतापर्यंत काही झालं तरी वाडीरूप महाराजांचं मार्गदर्शन आहे, काही झालं कुठेही आपल्याला अडचण पडली पटकन महाराजांना विचारणं असं होतं. आता महाराज बोलणारच नाही म्हटल्यावर संपलंच ना सगळं. तर म्हणाले, मी आता इथेच थांबतो. मी एवढंच आपल्याला सांगतो, जो नाम घेईल त्याला धोका नाही, पण तुम्ही नामस्मरण घेत चला, बाकी मी तुमच्या सोबत आहे, नामामध्येच मी आहे, त्यामुळे आता मी थांबतो. हो, सगळेजण रडायला लागले.
शेवटी गणपतराव दामले होते ते धीर करून पुढे आले आणि रडत रडत ते महाराजांना म्हणाले, महाराज काय करू म्हणजे आपण थांबाल, काय करू म्हणजे आपण राहाल. प्रसंग केवढा कठीण आहे मला सांगा, म्हणजे सांगताना मला अंगावर काटे आले. तुम्ही जाऊ नका यासाठी काय करू आम्ही आता, आमच्याकडे तर काहीच नाही. अरे असं करा, पाणी आणा म्हणा, फुलपात्रात पाणी घेऊन गेले. धावत धावत फुलपात्रात पाणी आणलं, हातावर घ्या म्हणाले ओंजळीत. घेतलं गणपतराव दामलेने ओंजळीत पाणी. हा, आणि आता म्हणा म्हणाले, काय म्हणा, असं म्हणा, आता वाटेल ते झाले तरी मी काळजी करणार नाही. मी माझा जन्म माझ्या सद्गुरूंना दिलेला आहे, मी माझा जीव माझ्या सद्गुरूंच्या पायी अर्पण केलाय. वाटेल ते झालं तरी मी आता काळजी करणार नाही आणि नामात राहीन असा संकल्प सोडा तर मी राहीन. पाणी गणपतरावांनी हातात उदक घेऊन ते सोडलं आणि म्हणाले, आयुष्यात कधी परत काळजी करणार नाही आणि नामात राहीन, पण तुम्ही राहतो म्हणाले. आणि वाडीराज महाराज परत आले. किती गोष्टी मी तुम्हाला सांगू. तात्यासाहेबांना एकदा महाराज म्हणाले, एकादशीला की विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे, विठ्ठलाच्या दर्शनाला जात. पुण्याला होते तेव्हा तात्यासाहेब. मग तात्यासाहेब ज्या ठिकाणी राहत होते, मला वाटतं सदावर ते राम मंदिर आता जिथे आहे ना, त्या भागात त्यांचा वाडा होता. तर तिथे तात्यासाहेब राहत असत आणि जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात, मी आता एक आठवड्याभरापूर्वी ते कोणत्या विठ्ठल मंदिरात जात असत ते शोधूनही काढलं. लवकरच ती माहिती आपण आपल्या समोर मी आणीन, की ज्या विठ्ठल मंदिरात तात्यासाहेब नेहमी दर्शनाला जात असत एकादशीला. तर एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जावं म्हणाले. कसं जावं तर नामस्मरण करत करत त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जावं. म्हणजे आता निघालो आपण आता विठ्ठलाच्या दर्शनाला मंदिराकडे. रस्त्यावरून जाताना नामस्मरण करताना जावं, कोणाशीही बोलू नये. नियम असा, जर रस्त्यात कोणी भेटलंच तर परत घरी यावं, हातपाय धुवावे, पुन्हा जावं. म्हणजे आता भेटलो आपण, हा हॅलो केलं त्याच्याशी, मग चालले मंदिरामध्ये, तसं नाही करावं. पुन्हा घरी यावं आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवावे, पुन्हा महाराजांना नमस्कार करावा. महाराज जातो आता विठ्ठल दर्शनाला, पुन्हा निघावं. म्हणजे हे कशा करता, आता मी विठ्ठल दर्शनात चाललोय, आता मला मध्ये कोणतीही बाधा नको प्रपंचाची. तुम्ही तो ओळखही दाखवली नाही, कोणालाही ओळख दाखवायची नाही, आपल्याला ओळख करून घ्यायची विठ्ठलाची. असं विठ्ठल दर्शन करावं. मला सांगायचं असं, हे पुण्यामध्ये असताना तात्यासाहेबांनी केलं. पुढे मालाडला बदली झाली, जवळपास विठ्ठल मंदिर नव्हतं. तर महाराजांना तात्यासाहेबांनी विचारलं, विठ्ठल मंदिर नाही काय करू, विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा हा तर माझा नियम आहे. तर म्हणाले, एकादशीला 3 माळा जप जास्ती करावा, म्हणजे विठ्ठल दर्शन घेण्यासारखं आहे. हा, म्हणजे दर्शनाचं सुद्धा परिवर्तन महाराजांनी नामातच केलं. हे नाम अवतार. हे आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना श्री महाराजांनी फार ओळखलंय की येणारा काळ आणि त्या काळामध्ये माणसाची होणारी धावपळ. महाराजांचं पुन्हा एक बोधवचन मला आठवलं. ते म्हणाले, प्रापंचिकाच्या सगळ्या अडचणींची मला जाण आहे आणि ते लक्षात घेऊनच मी फक्त सांगितलं की नाम घ्या, नाम घ्या. आणि सूत्र त्याचं पुन्हा असं आहे की काही जरी झालं तर काही पनिशमेंट असेल, काही चुकलं असेल, काही भीती वाटत असेल, काही चिंता वाटत असेल, काय करावं तर नाम घ्या. हे तुमचा तो नियम मोडतोय ना, मग त्याला पुन्हा रिसायकल किंवा काय म्हणता येईल त्याला, की रिअरेंज कसं करता येईल त्या संकल्पाला. तर म्हणाले, नाम 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 3 माळा नाम घ्या, 4 माळा नाम. म्हणजे अगदी किती सुंदर सांगतोय बघा. थोडं 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 थोडं. पण मला असं वाटतंय पुन्हा किती दिवस आपण पहिल्या वर्गात राहायचं नाही, जमेल तसं नाम घ्या, जसं होईल तसं. हे पहिल्या वर्गातल्या मुलांसाठी अनुग्रह घेऊन 40-40 वर्ष झाले तरी 13 कोटीचा संकल्प जर होत नसेल. म्हणून मला कृष्णाचं फार आवडतं. त्यांनी ज्या दिवशी, कृष्णा म्हणजे आपला हा तब्बलजी, त्या दिवशी त्यांनी अनुग्रह, त्या दिवशी संकल्प करून घेतला. नाही मला म्हणजे 100% येत्या 10 वर्षात, 12 वर्षात, नाही 10 वर्ष, 12 वर्ष, पण त्याला दुसरा तिसरा चान्स त्याच्या आयुष्यात पुन्हा मिळणार आहे. 24-22 वर्षाचा पोरगा आत्ता नामस्मरणाला सुरुवात 13, तर त्याला संकल्पाची त्याच्या मागे शक्ती आजपासून, ज्या दिवशी त्यांनी संकल्प केला त्याच्या समोर त्यांनी मला सांगितलेली गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगतो की त्या दिवशीपासून ती संकल्प शक्ती काम करते की नाही. त्या दिवशीपासून त्या लेकराचा जप सुरू झाला. हे समूहाचं किंवा हे सगळं हा प्रपंच त्याच्यासाठी.
महाराजांना जालन्याला तेव्हा जेव्हा पाठवलं, काय सत्पुरुषांना करावं लागतं मला सांगा. चैतन्य महाराजांना म्हणजे एवढा मोठा हा परब्रह्मस्वरूप, कायम ब्रह्मानंदात राहणारा माणूस, आनंद सागर गेले. बरं, त्यांचं लग्न त्यांनीच केलं. त्यांना लेकरं झाले, ते म्हणजे माझ्या इच्छेने झाले, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या इच्छेने. ब्रह्म आनंद सागर ज्या दिवशी निघाले नागपुराला, त्यांना माहित होतं त्या दिवशी त्यांच्या आईचा त्यांचा झालेला संवाद आहे 4 दिवसात. आणि ब्रह्मानंद महाराज, सॉरी माफ करा, आनंद सागरांच्या मातोश्री दुर्गाबाई म्हणाल्या, अरे म्हणाले कृष्ण आता उपवर झाली. त्या काळात 16 वर्षाची मुलगी होणं म्हणजे खूपच जास्तच वय झालं होतं. हे का आज 35 वर्ष हे नॉर्मल वय असं. फारच वेदांत फारच हे होऊ नये म्हणून थोडस 16 वर्षाची झाली म्हणाले. एका क्षणात विचार न करता आनंद सागर म्हणले, त्यांच्या इच्छेने झालेले ते पाहते, कारण यांना जाण्याची नाही झालेली होती, जायचंही होतं, प्रश्नही सोडवायचा होता. बरोबर, म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी आनंद सागरांचा विवाह केला, त्यांना 3 लेकरं झाले, ते निघून गेले. त्यांच्या लेकरांची व्यवस्था कोणी करायची? गोंधळाचा कारभार पाहायचा, नाम वाटायचं, ब्रह्मज्ञानी झालेल्या सत्पुरुष लाखो लोकांचा उद्धार करायचा, हे त्यांना माहित नव्हतं का? आणि त्यांच्या वाटेला कर्म कोणतं यावं? त्यांचे विवाह करा. त्यांचं लग्न जमलं का? त्यांचं जमलं की नाही? याचं होतं की नाही? मग त्याला कोणाची पोरगी द्यायची? एवढे प्रसंग आहेत मला सांगा. त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला रामानंद महाराज, बरोबर, आता यांना सांगा रामानंदाला लग्न करा, याला आपण ब्रह्मचर्य सांगितलं. बरं, त्याची इच्छा लग्न करायची नाही. बरं, ज्यांच्या मुलीचं लग्न करायचं त्यांची इच्छा आनंद सागरांची लग्न करायची नव्हती, पण ती केल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही हे सत्पुरुषाला माहित नाही. रामानंद महाराजांची इच्छा नाही, त्यांचं लग्न करायला लागलं. मात्र त्यांचं लग्न करायचं, मग यांची मुलगी त्यांना काय? मला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे बहु आहे मला फार म्हणजे म्हणलं तुम्हाला की इतके आपण भाग्यवान होते. काय चरित्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं तो मोह माया पाळ, काय करतील लेकरू वाट. काय हो, ते पद काही साधं पद नाही. तो मुलांमध्ये बसे, म्हणजे यांच्या बरोबर यांच्यासारखा. आणि म्हाताऱ्या आजीजवळ जर गेला तर तिला तिचं लेकरू वाटावं असं प्रेम ब्रह्मचैतन्यांविषयी व्हायचं. मुलांमध्ये वैसे तो स्त्रियांमध्ये असे. म्हणजे ब्रह्मानंद महाराजांनी पाहिलं, लंगोटीवर सगळ्या स्त्रियाजवळ काय करतील लेकरू वाट. तो माया मोह पाळी, काय करतील लेकरू वाट. महाराजांचं एक उदाहरण मला एकदम आठवलं. महाराज काय करतील याला काही नियम नसे असं आहे ना. मला वाटतं मी सांगितलंय का, कदाचित पुनरावृत्ती होईल की एकदा असं झालं की महाराज लग्न जुळवायचे. हा, ही मुलगी याला द्यावी, ही मुलगी त्याला द्यावी, हे असं जुळवायचे. तर काय झालं, लहान मुलं होते ते, आणि त्यांचं लग्न महाराजांच्या याच्यावरून केलं. तर ती मुलगी की सारखी माहेरीच चालली जायची. काही झालं की माहेरीच चालली जायची. काय झालं तर ती सासू कंटाळली, ही पोरगी काही राहीच नाही म्हणे आपल्याकडे. आता ती तक्रार कोणाकडे करायची? ज्यांनी लावून दिलं त्याला सांगा. झालं काय, लावून दिलं त्याला सांगा, म्हणजे हे आले गोंधळाला परत. त्या सासूबाई म्हणाले, काय मुलगी महाराज? अहो म्हणे तिचं वय लहान आहे आता सध्या, 8-9 वर्षाची ती पोरगी. तर ती म्हणे, नाही अहो पण सासरी टिकली तर पाहिजे ना. काही झालं की माहेरीच पळते, काही झालं की माहेरीच पळते, तिथे खेळत राहते. इथे येऊन काही नाही तर थोडं काम करावं, काही हे करावं, काहीच नाही. तर महाराज म्हणे काही हरकत नाही, तुम्ही आता काम करा म्हणाले, मी आता या प्रश्नाचा छडा लावतोच, लघुरुद्र करा म्हणाले. काही संबंध काही, लघुरुद्र करा. बरं, काय 11 ब्राह्मणांना जेवायला बोलवा. बरं, मी येतो म्हणाले त्यांच्या गावाला. झालं, ते लघुरुद्र आयोजन केलं, त्या ब्राह्मणांना पाचारण केलं, बाकी काही लोकांना महाप्रसादाला बोलवलं, सगळं झालं. इथे लघुरुद्र झाला, त्या दोघांना बसवा म्हणाले यजमान म्हणून, त्यांच्या हातून शंकराचा अभिषेक होऊ द्या. अभिषेक झाला. अभिषेक झाल्यानंतर ती 11 ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर महाराज म्हणाले, त्यांचं जेवण झाल्यानंतर मी बसणार आहे बरं, मला आधी बसायला लावून. आणि त्या ब्राह्मणांचं जेवण झालं तसं त्यांच्या सगळ्यांच्या पत्रावळी महाराजांनी गोळ्या केल्या बरं का. त्यांच्या पत्रावळी मला करू द्या म्हणाले, हे पुण्य लाभ आहे, पुण्य लाभ आहे. आणि त्या पत्रावळी एका घंगाळात घातल्या. एवढं करून ते थांबले नाही, त्यात घडाभर पाणी घातलं. आता पत्रावळीचं ते खरकट पाणी तुम्ही कल्पना करा. आणि नंतर काय केलं, तर त्या 2 पोरांना, म्हणजे त्या मुलाला आणि नवरदेव नवरीला, ते जे ती जी मुलगी सारखी माहेरी पळत होती, त्या दोघांनाही उंबरठ्यात बसवलं. आणि त्या घंगाळ्यांनी भडभड 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 करत ते सगळं पाणी त्यांच्या अंगावर घातलं. आता स्नान करा म्हणाले पुन्हा, पण हे पुण्याचं पाणी आहे म्हणाले.
आणि आता त्या जाताना म्हणाले सासूबाईंना, आता मुलगी राहिली आणि खरोखर राहिली होती, तिच्या अंतःकरणात परिवर्तन झालं. त्याच्यानंतर ती सासरी कायम राहिली, माहेरी जाणं तिचं बंद झालं. आता काय याच्यामध्ये लॉजिक काय आहे मला जरा सांगा बरं. काहीच नाही ना, पण तो वाटेल त्याची खरी, काहीही करू शकेल ते, काहीही करू शकेल, पण ते अशा पद्धतीने त्यांना निस्तरावं लागायचं. मला ते आठवतं की किती एक गोष्ट आपण शिकावी खरंच. म्हणजे हे सगळं कशासाठी की आपल्याला शिकायचंय, आणि कशासाठी शिकायचं तर आपल्याला आनंदात कायम राहायचं. बस वी हॅव टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ. आपल्याला आनंदाने जगायचं. आनंद जर नसेल ना, म्हणजे ते उपनिषद सांगा, आनंदो ब्रह्म दिव्य जाना. जिथे जिथे आनंद आहे तिथे तिथे ब्रह्म आहे. आणि गृहस्थाश्रम काही विनाकारण सांगितलं नाही. एका ओवीबद्ध प्रवचनात त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही खास नीती धर्माचे आचरण करण्यासाठी. त्याच्यासाठी गृहस्थ महाराज म्हणाले ना, गृहस्थाश्रम काय चोराने दिला का म्हणाले. देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने तुम्ही 7 महिने घातले. आणि नातीचरामी नातीचरामी धर्मेच अर्थेच कामेच तिला नवे नवे आम्ही दोघं धर्म अर्थ काम मोक्ष याच्यासाठी एकत्र आले. धर्मानेच अर्थ मिळवणार आहे, धर्मानेच काम सुद्धा उपभोगणार आहे. तो त्याने दिलाय, तो त्या सन्मार्गाने, त्या मर्यादेने आणि त्या पद्धतीने तो उपभोगायचा आहे. आणि शेवटी मिळवायचं काय, मोक्ष. म्हणून भाऊसाहेब काय म्हणायचं नेहमी, महाराज चुकतील कसे हो, मग आपण त्याला कसं घ्यायचं. पुन्हा बोधवचन, जे जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल. पण पुन्हा अजून एक बोधवचन, महाराज म्हणाले परमार्थात सुद्धा मी तुम्हाला व्यवहार सोडायला सांगितलं. आणि व्यवहारात कसं आहे, घ्या आणि प्रेम घ्या. हो आनंद आहे. आयुष्यातला एक क्षणही आनंदाशिवाय जाता कामा नये. आणि जर आनंदाशिवाय जर तो गेला तर आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, याला काय अर्थ, काय आहे मला सांगा. का मोठा हा महात्मा ज्याचा विवाह करण्याची इच्छा नव्हती आणि ब्रह्मचैतन्य ते करावं लागलं. आनंदसागर निघून गेले, त्यांना माहित होतं त्यांचं दोघांचं बोलणं झालेलं होतं. आनंदसागर आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचं केव्हा जायचं, कुठे जायचं, काय होणार काय नाही. महाराज हरद्याला होते 1907 साली आणि त्यांना कळालं तार गेली. आनंदसागर गेले, म्हणाले अरे माझा उजवा हात गेला. उजवा हात आपल्याला काय म्हणतील हो महाराज. मला प्रश्न पडतो, काहीच क्वालिफिकेशन नाही, काहीतरी म्हणावं नाही माझा वेडा, असं तरी म्हणावं. तसे वेळे नाही बरोबर, कारण वेळे का नाही, पूर्ण वेळे नाही आपण. पण जर शहाणे तर नाहीच नाही. त्यांना क्वेश्चन काय महाराज करता की नाही. अरे अनुग्रह देऊन गुन्हाच केला गड्या तुला. अनुग्रह दिला त्यांनी सांगितलं की तुझी प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी मी घेतली, तरी आपला त्याच्यावर विश्वास नाही. काय म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचं जर हे केलं ना तर आनंदच आहे खऱ्या अर्थाने. त्या आनंद सागरांची कृष्णा नावाची मुलगी रामानंद महाराजांना दिलं. त्यांना विवाह करायची इच्छा नाही. इकडे आनंद सागर गेले. केवढे प्रश्न ब्रह्मचर्यासमोर हो, काय चरित्र आहे मला सांगा. इतकंच वाटतं नाही कसं असेल आम्हाला की ज्या महात्म्यानी वयाच्या 12व्या वर्षी मरोस्तर मार खाल्ला. मरोस्तर म्हणजे तुकामाईंना वाटलं की आता हा मरतो की काय, म्हणून ते उठून गेले आणि त्याला जवळ घेतलं आणि म्हणजे तुला किती त्रास दिला का, तर त्याची देहबुद्धी कमी व्हावी असा हा महात्मा ब्रह्मचैतन्य महाराज. आणि ते लग्न ठेवलं. चला बुवा आता तुमच्या जठाभार काढून टाका रामानंद महाराज, आता तुम्हाला त्यांना ते म्हणजे अहो ब्रह्म नाही मी सांगितलं ब्रह्मचर्य हो रामानंद महाराज काढा म्हटलं की काढू. नाही माझी इच्छा आहे, मी ठरवलंय मला ब्रह्मचर्य पाळायचं, मला सत्पूर काहीच नाही सांगितलं त्यांनी. असं आपण वागावं. बरं आता आपण असं कसं वागावं ते एवढंच लक्षात ठेवा. त्यांच्या कानावर धरावं महाराज असं असं आहे. त्याच्यानंतर जे घडेल ना ते त्यांचं सांगणं असं समजून आपल्याला अभ्यास करायचा सज्जन. आणि त्यांनी ना खूप आनंददायी आपलं जीवन होणार आहे. रामानंद महाराजांनी सांगितलं जटाभार काढा चला म्हणाले. आणि आता तुम्हाला जालन्याचं राम मंदिर पाहायचंय म्हणे. बरोबर काय वय मला 1886चा जन्म 1907 म्हणजे हे 14 आणि 7 20-21 वर्षाचे रामानंद महाराज आहे. आणि एवढं मोठं जालन्याचं राम मंदिर जे आज दिसतं तेवढं नव्हतं, फक्त गाभारा. पण जबाबदारी केवढी होती. माझ्या सद्गुरूंनी रामाला इथे आणून ठेवलंय, त्याची सेवा मला करायची. यवनांचा काळ आहे, उपासना वाढवायची. आनंद सागरांनी मंदिर स्थापन केलं. छोटा उत्सव होता, पण तो उत्सव कापडी मंडप घालून टीन घालून पटायचा.
राजा राम आपण म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड, त्याच्यासमोर आपण कपडे टिनाचा मंडप उभार करतो. ही जी बोच शिष्याला होती की नाही, माझ्या सद्गुरूंचं, माझ्या रामाचं मंदिर सुंदर करायचं. त्या काळी 60,000 रुपये बजेट ज्याचा असेल, विचार करा. एक गोष्ट 1924 ची सांगतोय. 24 साली 60,000 म्हणजे आज कितीच मंदिर असेल विचार करा. आणि ते 60,000 एका रकमी देणारा सत्पुरुष सत्शिष्य असताना त्याची रक्कम नाकारायची आणि मंदिर करीन अनंत हस्ते. हा विचार कुठून आलाय? दासबोध. दासबोधाचं फार महात्म्य. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा, कोणतंही क्षेत्र असू द्या, दासबोधाचं जर नित्य श्रवण चिंतन मनन असेल ना, तुम्हाला बरोबर. अहो एक व्यक्ती मी सांगतो तुम्हाला, मला नाव त्याचं आठवतं, नाशिकचे फार मोठे उद्योजक आहे. ती व्यक्ती एक पाय तिचा भारतात आणि दुसरा विदेशात, फार मोठा व्यवसाय त्याचा. महिन्यातले जवळजवळ 22 ते 25 दिवस हा माणूस मार्केटिंगच्या आणि त्या उद्योगाच्या निमित्ताने विदेशात असतो. पण त्याच्या कपडे, त्या बॅगातले कपडे बदलतात, पण एक गोष्ट बदलत नाही, दासबोधाची ग्रंथ असलेली पोथी कायम त्याच्या. आणि नित्य विमानात असो, फॉरेन मध्ये असो, त्याचं नित्य दासबोधाचं वाचन झाल्याशिवाय तो म्हणाला, ही माझ्या व्यवसायाची गुरुकिल्ली आहे महाराज. जेव्हा केव्हा मला कोणताही प्रश्न पडतो माझ्या व्यवसायातला, त्यांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, व्यावसायिक प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा मी दासबोधाला नमस्कार करतो, एक उलटतो आणि माझ्या प्रश्नाचं काय असेल, कोणत्या उद्योगाचं लिहिलंय त्यांनी, जर काही असेल तर दासबोध असेल. आणि रामानंद महाराजांनी हे सगळं नाममय, किती ते बाकी सगळी कथा तुम्हाला माहित, कथा मला सांगायची नाहीये. पण त्याच्यानंतर असा शिष्य मिळतो जो सगळं अभिमंत्रित केलेलं, रामनामाने अभिमंत्रित केलेलं जल त्या मंदिरावर घालतोय अखंड. आणि कोण टाकतोय? तो जो साक्षात परब्रह्म. त्याच्या आधी महाराजांनी सांगितलंय, राम मंदिराचं बांधकाम सुरू असताना तो सुतार येतो, त्याचे कपडे हरवले, त्याचे सगळं गेलं, तो तिथे येतो. तेव्हा राम मंदिराच्या सभामंडपाच्या खिडक्या बसवण्याचं काम चाललं. आणि त्याला रामानंद महाराज म्हणतात, अरे तू उघडा पडलास का? हो म्हणले. स्वतःच्या अंगावरची रामनामी देतात. दुसऱ्या प्रदक्षिणेला म्हणतात, जेवण झालं का? नाही, जेवायला जा म्हणतात. दुसऱ्या दिवशी त्याला स्नान करून अनुग्रह देतात. तिसऱ्या दिवशी त्याच्याकडनं खिडकी तयार करून घेतात आणि कोणत्या गावचा म्हणून जायला पैसे देतात आणि सांगतात, तुझा अनुग्रह झाला, रोज रामाचं दर्शन घेत जा. तू खेरड्याला राहतो, हो. तुला प्रल्हाद भाऊ माहिती आहे का? हो म्हणाला. रोज रामाचं दर्शन घ्यावं. आणि रामाचं दर्शन घेण्याचं जर चुकलं तर प्रल्हाद भाऊंचं दर्शन घेतलं तर तुझं राम दर्शनाचा संकल्प चुकणार नाही. म्हणजे माझा शिष्य प्रत्यक्ष राम आहे हे रामानंद महाराज सांगणारे. अशा सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्या जालन्याच्या राम मंदिरावर दिवसभर राम नाम घेत पाणी टाकावं. अभिमंत्रित ती वास्तू असेल. म्हणून आपण काय करावं? आपलं पाणी पिताना तरी नाम घ्यावं. ही इमारत नामाने भरेल. सज्जन हो, ही इमारत आपल्याला नामाने भरेल. आता कोणत्या इमारती आपण बांधणार नाही. जे बांधत असतील त्यांनी रामनाम घेत पाणी टाकावं, ते सोडून द्या. पण खरी इमारत ही आहे, खरी वास्तू ही आहे. या वास्तूमध्ये नाम भरून ठेवायचं आहे आपल्याला. त्यांना सुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाचं नाम घेतच तो गेला पाहिजे. सद्गती, सद्गती म्हणजे काय नाही का? महाराजांनी एका प्रवचनात फार सुंदर सोप्या शब्दात सांगितलंय. बरोबर, सद्गती म्हणजे मी अंतमती सागती. ज्या वेळेला तुम्ही अंतकाळ असेल त्यावेळेला जी वासना, आणि ही आता जे चैतन्याने सांगितलं आनंद सागरांच्या बाबतीमध्ये, की वासना म्हणजे काय किंवा विषाच्य म्हणजे काय. पुन्हा महाराजांनी सांगितलेलं, मी किंवा चैतन्य आमच्या मनाचं काहीच सांगत नाही, कारण आम्हाला व्यक्तिगत ज्ञान काहीच नाही. खरं सांगतो, फक्त एक आहे त्यांच्या कृपेने, की त्यांनी काय जे वाचायला सांगितलं ते आम्ही वाचलं, ते आम्हाला पटलं आणि त्यांच्या कृपेने लक्षात राहिलं आणि त्यांच्या कृपेने तुमच्या समोर सादर करायची बुद्धी झाली. एवढंच. आनंद सागरांच्या बाबतीमध्ये ते एक सांगतो तुझ्याकडे देतो, की वासना म्हणजे काय, विषाच्य म्हणजे काय. तो वासनांचा पुंचका आहे. पुंचका की ज्याला देह नाही पण वासना आहे, आणि त्या वासना उपभोगण्यासाठी तो देह शोधतो. मग कोणता देह शोधेल? जो रिकामा आहे. मग रिकामा कोणता आहे? जो नाम घेत नाही. या भीतीने तरी नाम नाही. नामावतार या विषयावर बोलत असताना
सद्गुरु तुकाबाई, ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मानंद महाराज, आनंदसागर महाराज, रामानंद महाराजांपर्यंत आपण पोहोचलो. पण आता त्यातला अजून एक महावीर म्हणजे प्रल्हाद महाराज. आणि ही जी आठवण आहे प्रल्हाद महाराजांची, ही आठवण मला माझ्या दृष्टीने का संस्मरणीय आहे, ही आठवण म्हणजे मुकुंददादा आणि माझी पहिली भेट आहे बरं का. माझं म्हणजे मला आठवतं मी 11वीत असताना साधारणतः प्रल्हाद महाराजांचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला होता. फार मी प्रचंड त्यावेळेला उत्साहित होतो की प्रल्हाद महाराजांचं चरित्र आपण लिहायचं आहे, खूप संकलन करू, यांच्याकडून माहिती मिळू, त्याच्याकडून माहिती मिळू. पण माझं वय इतकं लहान होतं की कोणी मला सिरियसली घेईच ना, गांभीर्याने घेईच नाही. हे पोरगं काय लिहिणार आहे असं त्यांना झालं. काय करतोस तू, इथून पासून सगळ्या चौकशा व्हायच्या. आणि नंतर मग ये कधी घरी, मग आम्ही तुला प्रल्हाद महाराज विषयी सांगू मला सांगितलं जायचं. मी भयंकर पत्रव्यवहार त्यावेळेला करत असे, सारखं लोकांना लिहित असे की तुम्ही तुमच्याकडून प्रल्हाद महाराजचे प्रसंग मला पाठवा. त्याच काळामध्ये मी मुकुंददादाला भेटलो आणि मुकुंददादांनी मला जो पहिला प्रसंग लिहून पाठवला तो अजूनही माझ्याकडे लिहून आहे. तो प्रसंग हा प्रल्हाद महाराज नामावतार कसे आहे याचा अतिशय विलक्षण प्रतिबिंब पाडणारा प्रसंग आहे. किंबहुना मी असं म्हणेन की त्यांच्या स्पर्शात सुद्धा नाम होतं. हे कसं ते दादांकडून ऐका. जिंतूरची कथा आहे. साधारण 62 सालची घटना असावी. आपल्या जवळ जिंतूर नावाचं गाव आहे आणि आपल्याकडे याला येतात ना राणीताई, त्यांचे वडील प्रकाश रावराव बामणेकर, ते त्यांचे बाबा आणि ते तिथे राहायचे. प्रकाश मामा त्यावेळेला लहान होते, 18 वर्षाचे वगैरे होते. आणि जिंतूर पुन्हा मी म्हटलं ना की काय हो, नाम प्रसारासाठी, नाम वाटण्यासाठी महाराजांनी काय नाही केलं हो. बैलगाडीतून प्रवास, लाल डब्यातून म्हणजे एसटीने प्रवास केला. त्या एसटी येण्याच्या आधी हप्टन नावाच्या प्रायव्हेट कंपनीज होत्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, हप्टन वगैरे, त्यांनी महाराजांनी प्रवास करावा. बरं, महाराजांचं वागलं असं की कुठेच काय, साधा आपला पटका, पिवळा पटका, साधं धोतर, कोट, जुन्या पद्धतीने कोट घालायचं, कोट आणि धोतर, पायामध्ये साध्या 12 बंदी वाहना, एक बांध अशी असलेली एक पट्ट्याची चप्पल, एवढंच महाराजांचं. पण आपली वळकटी आपलं घेऊन चढायचे, कोणाला वाटलं आहे बायका चांगला काहीतरी वारकरी असेल, पण ते जे पुंज होते पण वारकरी असेल. कितीतरी वेळा लोक महाराज उभेच राहायचे, सगळ्या सीट भरलेले असायचे, महाराज नंतर जायचे. कोणाला तरी राम बुद्धी द्यायचा, त्यांच्याकडे पाहायचा, बसा 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 काका बसा म्हणून त्यांना जागा द्यायची. इतका सामान्यपणे प्रवास केलेले राम महाराज, आपले श्रीराम, आपले प्रल्हाद महाराज रामकार्याच्या निमित्ताने बामणेकरांकडे. जुन्या पद्धतीने काल परवाच म्हटलं की जुन्या पद्धतीची घरं ते माळवदाची, म्हणजे ते लाकडं, त्याच्यावर तो मातीचा थर, त्याच्यावर टीन, मग कितीतरी ते वर्ष झालेले, मग त्याच्यावर त्या सगळे लाकडाचे खांब, त्याच्यामध्ये विंचू काटे असायचं. आणि महाराज गेली त्या दिवशीचा दुपारचा भोजन प्रसाद वगैरे झाला, महाराजांचा रामाचा नैवेद्य झाला महाराज. आणि महाराजांना या खोलीमध्ये सगळे जेवण खाऊन चालले, दुसऱ्या खोली माळवदाचीच खोली, तिथे महाराजांना वामकुक्षीसाठी जागा दिली. तर महाराज वामकुक्षी कशाची, महाराजांचे पत्रलेखन सुरू होतं. बाजूच्या घरामध्ये ज्या साधारण 2, 2:30, 3ची दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस, आणि नुकतीच एक बाई 2-3 महिन्यापूर्वीच तिला 2 महिन्याचं बाळ असेल, त्या बाईने आपलं लेकरू स्नान बिन घालून, त्याला टोपं घालून मस्त पॅक करून झोळीमध्ये घातलं. ते छान गाढ झोपलं होतं आणि झोपलं एकदम इतकं किंचाळायला लागलं, एवढं किंचाळायला लागलं की काही समजेच नाही. आणि इतकं रडायला लागलं की महाराजांना तो आवाज आला आणि महाराज, मला वाटतं विनायकराव मामा पण त्यांच्यावर, विनायकराव मामा पण बरोबर होते. म्हणजे विनायकराव कोण रडतोय, पहा म्हणजे कोणाचं बाळ रडतं, हा म्हणाले कोणाचं लेकरू इतकं टळटळ करून रडायला लागलं. म्हणाले त्या ऐकते सगळे कपडे काढले, हे काढलं, काय झालं, त्याच्या टोपऱ्यामध्ये विंचू वंश करतात आणि ते लेकरू कळतं, त्याला काही सांगता येईना, 3 महिन्याचं. आता काय करणार, दुपारची वेळ, खेडं गाव, काही औषधोपचार नाही, काही नाही. महाराज म्हणाले विनायकराव त्याला घेऊन या, त्याला घेऊन या. महाराज विनायकराव गेले, त्या बाईला म्हणले बाई तुझं लेकरू काय झालं, काहीच कळत हो. अजून पाहिलं, हे करून पाहिलं, ते लेकरू शांतच व्हायला तयार नाही. पटकन महाराज म्हणाले आणा, मग ते पाहिलं, ते विंचू कोणत्या, पण त्याची आग कशी थांबणार विंचवाची मला सांगा. महाराज असे कडेला दिसलेले होते. महाराज उठले आणि नाही द्या म्हणाले, माझ्या मांडीवर घेतलं महाराज, त्या लेकरा आणा म्हणाले. मला सांगा काय कळलं, विंचवाचा दंश आणि त्याचा आपल्याला अनुभव नाही, चांगली गोष्ट.
टळटळाट करून ते रडायला लागलं. महाराजांनी काहीच केलं नाही. हो थांबेच ना ते लेकरू. 15-20 मिनिटं झालं आग खायची. महाराजांनी जवळ घेतलं त्याच्या डोक्यावर. महाराज रामराया, महाराज रामराया म्हणून डोक्यावर नुसता हात फिरवला. 2 मिनिटात लेकरू गाढ झोपलं. म्हणजे त्याच्या वेदना कमी करण्याचं सामर्थ्य त्या स्पर्शामध्ये होतं. आणि महाराजांच्या आनंदतेने महाराजांना की नाही सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हे म्हणायचं कशासाठी? तो भाव माझ्यात कायम जागृत राहा. महाराज त्याचं बरं होऊ द्या. हो लेकरू लहान आहे लहान. महाराज महाराज रामानंद महाराज करा रामराया नुसता हात फिरवला आणि लेकरू झोपलं. सज्जनो हे हे इथे लॉजिक काय? त्याला सायन्स आहे का? 100%. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. याचा अर्थ काय की त्या प्रत्येक अवयवात, त्या प्रत्येक रोमारोमात, प्रत्येक पेशीमध्ये त्या नामाची शक्ती इतकी भरलेली होती महाराजांच्या. हे सायन्स आहे तिथे की नाम. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नम्रतेने सांगतो, अहो नाम काही साधी गोष्ट नाही. नाम हा दिसायला शब्द आहे, पण तो शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा ते जे व्हायब्रेशन्स तिथे निर्माण होतात ना, ते शक्तिरूप ते नामाच्या शक्तीने भरलेलं आहे. आणि हे सगळं सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं शरीर मी तर तुम्हाला सांगितलं. काय महात्मा हो, ब्रह्मचर्य आणि नियम. किती नियम की कधी ज्या माणसाला जांभई आली, शिंक नाही, खोकला नाही, डोळ्यामध्ये घाण नाही, कानामध्ये कधी मळ नाही, हे काही सामान्य शक्ती आहे काही? ज्या माणसाने आयुष्यभर नैष्टिक ब्रह्मचर्य पाळलं, ज्या माणसाची दिनचर्या कधी भंगली नाही, जो सत्पुरुष स्नानाला गेल्यानंतर ओलं कपडा पहिला आपल्या अंगावरचा काढून दुसरं नेसत असताना काष्टा घातल्याशिवाय पाऊल उचलून टाकत नाही. शास्त्र असं सांगतं की काष्टाशिवाय पाऊल टाकू नये. हे नियम ज्या सत्पुरुषाचे होते ते पवित्र शरीर आणि त्याच्यात अखंड नाम भरलं जाते. लॉजिकली विचार करा. आणि नाम म्हणजे काय तर राम. नाम म्हणजे काय तर ती चैतन्य शक्ती ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ती शक्ती नामामध्ये, त्याच्या व्हायब्रेशन्स मध्ये. आणि ते जेव्हा तुम्ही सारखं देता तेव्हा तुमच्या शरीरातलं रोज म्हणून म्हणते ते शक्ती एक ठरवून संख्या घ्या. केसांपासून तर पायापर्यंत नाम भरत 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 आपल्याला जायचा हा विचार करावा. झोपतो ना आपण तेव्हा आपणच मनापासून आपल्या इथून इथपर्यंत जाऊ. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम. माझं शरीर नामाने भरू द्या, माझं शरीर नामाने भरलं पाहिजे. हा भाव तर नाम की प्रत्येक पेशी नामाने अभिमंत्रित होईल, नवे नवे शक्तिमान होईल. कारण ती ऊर्जा आहे. व्हायब्रेशन्स, कंपन ज्याला आपण म्हणतो, ती ऊर्जामय असतात, ती शक्तिमय असतात. आणि आमच्या थर्मोडायनॅमिक एनर्जी and matter remains constant. Energy and matters interconvertible. Energy of the universe remains constant. These are the laws given by the thermodynamics. And all these laws relative to our body, human body, no, सगळ्या कारण हे शरीर पंचमहाभूताचं आहे. हे पंचमहाभूतांची निर्माण झालेली. आणि या शरीरातलं प्रत्येक पेशी जेव्हा नामाने भरते तेव्हा ते मॅटर आहे आणि ती एनर्जी आहे. शरीर जेव्हा निघून जातं, शरीर जेव्हा जळून जातं तेव्हा पंचमहाभूत जळून जातात, पण त्यातली एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. ती एनर्जी रूपांतरित होते असं शास्त्र सांगतं, विज्ञान शास्त्र. मग ते कशात कन्वर्ट होते? प्रकाशात होते, सुगंधात होते, आवाजांमध्ये होते. Why metals are lustrous? The reason behind is that the possibility of Bohr's atomic theory. In an energy, absorb the energy, it will be jump from lower energy to higher energy level. हे thermodynamics principle. जेव्हा एनर्जी ग्रहण केल्या जाते आणि जेव्हा ती एनर्जी इमिट्स होते तेव्हा इट इज इन द फॉर्म ऑफ लाईट और साऊंड. म्हणून सईबाईंनी देह जेव्हा ठेवला तेव्हा त्यांच्या शरीर जळालं, पण ते शक्तिरूप जे नाम होतं चैतन्य, ते शक्तिरूप नाम ध्वनीच्या रूपाने बाहेर पडलं. मग ध्वनी कोणता होता? जो आयुष्यभर जपला तो ध्वनी कोणता होता? श्रीराम जय राम जय जय राम. विज्ञान हे अलीकडच्या 400-500 वर्षातला काळ आहे. भारतीय तत्वज्ञान जे आहे ते सनातन आहे, माहित नाही केव्हा सुरू झालं. कोण याचा प्रमुख आहे? अपौरुषी आहे, तो आहे. हे नाम सज्जनो आपल्याला भरून काढेल.
आला एक आठवण मला दादांनी मगाशी उल्लेख केला ती सांगायची आहे. नामाविषयी साधकांनी काही नाही तर काहीतरी प्रयोग करत राहावा. याला उदाहरण मी आपल्याला असं सांगतो. आनंदसागर महाराजांना इच्छा होती की योगाचा काही अभ्यास करावा, योगाचे काही प्रयोग करावे का, जेणेकरून त्या प्रयोगाने आपली साधना अजून उच्च स्तरावर जाईल. तर त्याकरता म्हणून ब्रह्मजयंती महाराजांना आनंदसागर महाराज म्हणाले की मला असं वाटतं योग कोणाकडून तरी शिकावा किंवा तुम्ही आम्हाला सांगा योगाचं काही करावं का, जेणेकरून नामाला जोड. तर महाराज म्हणाले नामच सर्व करून दिले म्हणून म्हणाले, कशासाठी वेगळं काही शिकण्याची आपल्याला हे. त्या उलट नामामध्येच काही प्रयोग करावे की आम्ही असं नाम घेऊन पाहतो, आम्ही तसं नाम करतो, आम्ही त्याचं अनुष्ठानाचे वेगवेगळे प्रकार करावे, नाम काय ठेवावं. पण तुझी योग शिकण्याची इच्छा आहे ना, हरकत नाही, इथे जा म्हणाले आळंदीला नरसिंह सरस्वती म्हणून फार मोठे सत्पुरुष आहेत, त्यांच्याकडे जा, ते तुला याबद्दल काही मार्गदर्शन करतील असं म्हणून आपली कपनी दिली त्यांना आनंदसागरांना. ही कपनी घेऊन जा आणि कपनी घेऊन नरसिंह सरस्वतींच्या समोर उभा राहा आणि त्यांना सांग की माझ्या महाराजांनी ही कपनी दिली आहे, काय याबद्दल करावं त्याला तुम्ही सांगा, बाकी काही सांगू नकोस. ती कपनी दिली फक्त. नरसिंह सरस्वती स्वामी फक्त हसले आणि म्हणाले महाराजांचा निरोप कळला. काय कळलं असेल देव जाणे, मला खरोखर संतांची भाषा काय असेल अगम्य, काही समजतच नाही ना. तर ते म्हणाले निरोप कळला, राहावं म्हणाले महिनाभर. आणि आनंदसागर महिनाभर राहिले. बाबा मनसरनी ही घटना सांगताना सांगितलं की आनंदसागरांना काही शिकवलं नाही नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना, योगाचं काही शिकवलं नाही. आणि शेवटी महिनाभर राहून ठेवून घेतलं आणि मग म्हणाले आनंदसागर एक सांगू का म्हणाले, जे योगाने साधतं ना तेच नामाने साधतं म्हणाले. तर म्हणाले तुम्ही नामच घेत जाता, त्या नामानेच तुम्हाला सर्व काही मिळेल. माझा मुद्दा चालू आहे, नामाविषयी काही प्रयोग करायचे असेल तर करावे. असा एक विचार समाधी मंदिरामध्ये सगळी मंडळी जमली असताना आला. आपलं तुम्हाला सांगतो गोंदवलीच्या ठिकठिकाणी असे काही काही प्रसंग घडले आहेत ना की ते प्रसंग त्या ठिकाणी जाऊन चिंतन करण्यासारखं सुख नाही दुसरं. कधीतरी आपण असं करून बघा की या समाधी मंदिरात काय काय प्रसंग घडले आहेत. आपल्याला माहिती आहेत बरेचसे की या ठिकाणी असं झालं, त्या ठिकाणी असं झालं. अहो तर तो जो गोपाळकृष्ण आहे ना, त्या गोपाळकृष्णाने त्या वामनराव आपटेंना लाडू मागितला होता, हे आपल्याला माहिती आहे का. दादासाहेबांच्या डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय. ते आपण 9 तारखेला बघू, कारण 9 तारखेला विषय असतो याचा. नाही काहीतरी पुढच्या गोष्टीची ऍडव्हर्टाईज व्हायला हवी. 9 तारखेला सगुणोपासना या विषयावर बोलू, त्यावेळेला आपण बघू. तर मला सांगायचं की एकदा सगळी मंडळी समाधी मंदिरात बसलेली होती आणि बसली असताना काय कोणाच्या मनात आलं कल्पना नाही. आपण म्हणाले जप करताना एक वेगळा प्रयोग करू. काय प्रयोग करू तर म्हणाले आता हातात माळा घ्यायची. त्यावेळेला बाबा बेलसरे होते सोबत, लग मराठी होते, वारा अंतरकर होते, ही सगळी मंडळी होती. मला वाटतं भोसी गोखले करायची त्यावेळेला होते. सगळी मंडळी उत्सवालाच जमलेली होती. सगळेजण समाधी मंदिरात बसले होते, फार वर्दळ नव्हती. आणि म्हणाले आता असं करू, जप करताना हातात सर्वांनी माळ घ्यायची आणि माळ सुरू करायची. पण म्हणाले विचार फक्त नामाचाच करायचा. बरं, विचार नामाचाच करायचा. जर का विचार दुसरा आला तर माळ खाली ठेवायची, माळ पूर्ण करायची नाही. आता दुसरा विचार मनात आला, माळ ठेवायची. आणि सगळेजण प्रामाणिकपणे नामाचा अभ्यास करायला आले होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की आता असं करायचं, विचार दुसरा येऊ द्यायचा. काय तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने माळ हातात घेतली, सुरू झालं. काहींनी 4 मणी ओढले असतील, फक्त माळ खाली ठेवली. आणि अक्षरशः बाबा बेलसरेंची सुद्धा अर्धी माळ झाली आणि दुसरा विचार आला, माळ खाली ठेवली. तर म्हणाले लक्षात येत आहे की आपलं मन हे किती चंचल आहे. आज जरी नाम जरी घेत असेल तरी मन इकडे तिकडे कुठे भटकेल्याचा नियम नाही. आपल्या मनाला तर काही धरबंदच नाही म्हणाले. मग बाबा बेलसरे प्रवचनात बोलताना असं म्हणाले, लक्षात घ्या साधी माळ करताना सुद्धा आपले विचार एका जागी स्थिर राहत नाही. आत्ता घटकेत एक तर घटकेत ते, अहो पंख्याची जागा नाही मिळाली तर आमचं नाम टिकत नाही, अशी अवस्था आमची आहे. लगेच काय जरा इथे केवढी उष्णता होते, असं झालं गेलं ना, नामापासून लक्ष विचलित झालं ना. पण म्हणाले तरीही नामच घ्यायचं. का तर म्हणाले संशय आला, विकल्प आला,
तरीही त्याच्या तोंडी नाम द्यावे. का तर नाम ते संकल्प, ते विकल्प आणि ते संशय गिळून टाकते आणि नामच शिल्लक होते. नामातूनच नाम प्रेरित होते, नामातूनच नामच पुढे नेते आणि नामानेच नामाचीच प्रेरणा होते. चैतन्याने सांगताना आठवत, बाबा म्हणजे आदरणीय कस्तुरी शास्त्री, म्हणजे बाबा म्हणत असताना दोन बाबा आपल्याकडे, एक बाबांचे मी तसं सांगतो पण बाबांच्या बाबतीत ती गोष्ट अगदी काय संत कसे सारखे, म्हणजे तुम्ही जर एकदा नामात राहिला ना तर संतांच्या विचारधारेशी बरोबर तुम्ही कनेक्ट होता. नवे नवे ती विचारधारा तुमची होते. फक्त नामाला घट्ट धरून राहायला पाहिजे आणि याला स्थल कालाचं बंधन नाही. ती आता 1922 ला घडलेली घटना, तो जो अनुभव त्या साधकाला आला ना तोच अनुभव तुम्हाला येईल. पण पुन्हा महाराज म्हणाले अनुभवाच्या मागे लागू नका. सगळ्यात मोठा जर काही अनुभव असेल ना, आपल्याला नाम घ्यावं वाटतं आणि आपलं नाम काही काळ होतं, याच्या इतका महाराजांच्या कृपेचा दुसरा अनुभव नाही. तुम्हाला सांगतो, बाबांकडे प्रमोशास्त्रींनीच त्यांना प्रश्न विचारला, अगदी 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट. ते म्हणाले, बाबा म्हणाले उपासना आहे, गायत्रीचा मंत्र किंवा गायत्रीचं अनुष्ठान करताना म्हणाले मनच लागत नाही. म्हणाले बाबा म्हणाले मन लागत नाही केव्हा कळालं? गायत्रीच्या उपासनेला बसल्यावरच कळालं. हाच उपासनेचा साक्षात्कार आहे. म्हणाले नाम घेताना नामात मन लागत नाही हे कळतं, याचाच अर्थ तुम्हाला त्या उपासनेचा, त्या नामाचा खरा अनुभव तो आहे. आणि दुसरं म्हणाले महाराजांच्या प्रवचनात की एखाद्या बिळात साप गेला त्याला बाहेर काढायचं, काढणं शक्यच नसतं. एक तर धूर सोडावं लागतं, नाही तर गरम पाणी सोडावं लागतं. गरम पाणी किंवा धूर सोडल्याने त्याला तिथे राहणं कठीण होतं, म्हणून तो साप बाहेर येतो. तसं नाम तुम्ही घ्यायला बसले की त्या विकारांना भीती वाटायला लागते. अरे बाप, आता हे नाम घेता आपलं संपलंच घडायला, म्हणून ते बाहेर यायला नामाची अनुभूती सजनो. म्हणून आपण सगळे हे सगळं आपला प्रपंच, मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला नामाचा मनापासून अभ्यास करायचा आहे. पुन्हा नामाचा उपासनेचा अभ्यास कशासाठी? तर अखंड आनंदात राहण्यासाठी. गृहस्थाश्रम सोडायचा नाही, सुटत नाही, सोडायचा तर नाही. आणि महाराज म्हणले सोडू नका. प्रपंच व्यवस्थित करता नाही आला, त्याला परमार्थ करता येत नाही. म्हणून प्रपंचातली सगळी कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. तुम्ही नवरा आहात, तुम्ही बायको आहात, तुम्ही बाबा आहात, तुम्ही मुलगी आहात, मुलगा आहात, तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करून चिंतन मात्र नामाचं आणि महाराज तुमच्यामुळे, महाराज तुमच्यामुळे. मला असं वाटतं हा सगळ्या नामावताराचं जे चिंतन आपण आज केलंय, मुलगे आहोत, त्यांची आपण मुलगी आहोत, तर त्यांना अभिप्रेत असलेलं, त्यांना आनंद देणार की महाराज काय म्हणाले की माझ्या माणसाने प्रपंचात दक्ष असावं, दुसरं कुणाचं मन दुखवत नाही. तो जर माझ्यासाठी एवढं करतोय याची जाण जर तुम्हाला प्रपंचात राहिली तरच भगवंतावरती नाही काय. आणि म्हणून माझ्या माणसाने प्रपंच दक्षतेने करावा. तरी प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडणार नाही. आणि करता मी नाही, करता राम आहे या भावनेने राहू सवारू. महाराजांचं बोधवचन अनेक आपण ऐकले, त्यामध्ये एक भाग फार महत्वाचा आहे, त्यांचा आपल्या भक्तांविषयी असलेला कॉन्फिडन्स. महाराजांना आपल्या भक्तांविषयी प्रचंड प्रेम आहे. ते काय म्हणाले, माझा मनुष्य कधी वाया जाणार नाही, थोडा तरी त्याच्यामध्ये परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे नामावतार आहे ना, ज्या नामावताराच्या संगतीत आपण राहतो त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईलच की नाही. तसं ते म्हणाले, पाणी जर जमिनीवरून गेलं तर त्या मातीवर काहीतरी चिन्ह सोडल्याशिवाय राहणार नाही. शेण जर मातीवरून उचललं तर थोडं तरी माती त्याला लागल्याशिवाय राहणार नाही. तसं म्हणाले, माझा सोबत जो राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. हे नामावताराचं पूर्ण लक्षण आहे. म्हणून त्यांची संगत धरावी, त्यांच्या सोबत राहावं. सर्व काही त्याचं आहे, त्यांचं आहे, ते करतात आहे असं करावं. करता एक माझे प्रल्हाद गुरु, करता एक माझे रामानंद महाराज, करता एक माझे ब्रह्मजित महाराज, असा प्रत्येक आपल्या जीवनामध्ये, प्रपंचामध्ये जर त्यांचा हात ओळखता आला ना, तर मला खात्री आहे, अगदी तुम्हाला सांगतो की आपलं जीवन नाममय होईल. हे आजच्या नामावतार या विषयाचा खरी पूर्णता आणि खरी काय त्याला काय म्हणून पूर्णाहुती जर म्हणून या पूर्ण आपल्या आध्यात्मिक संवादाची, तर ती ही आहे की आपलं जीवन नाममय होईल. त्या नामावताराच्या स्पर्शाने रमतो. आम्ही दोघे जण, मुकुंद दादा आणि मी,
जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ